श्लोकापासून करूया. रागादिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिताय जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. हाच श्लोक जो आहे ना, तर तो गेय अशा मराठी भाषांतरामध्ये घेतलेला आहे. सगळ्यांना एकदा म्हणून दाखवते. सतत अनुषक्त जे नख शिखांत प्रसृत जे अशेष रागादि रोग औत्सुक्य मोहादींचा समूळ अंत जो करी त्या अपूर्व वैद्यास मीनत. तुम्हाला सगळ्यांना एक छोटीशी आणि महत्वाची गोष्ट मला सांगायची वाटते. आज आपण 1 महिनापेक्षा सुद्धा जास्त वेळ रोज भेटतो आहोत, रविवार सोडून. रविवारी 1 दिवस तुम्हाला मी सुट्टी दिलेली आहे. सो त्या दृष्टीने रविवार सोडून ऑलमोस्ट आपण कंप्लीट महिना 1.5 महिना भेटत आहोत. तर हरकत नाही वाटत मला सांगायला. अजून पब्लिश नाही झालेलं आहे, परंतु आता जसं आपण एक श्लोक म्हटला ना, त्याच पद्धतीनं संपूर्ण सूत्रस्थानाचं मराठी गेय रूपांतर असं महाराजांनी आपल्याकडून करून घेतलेलं आहे. आणि मोस्ट प्रोबॅबली आता जे गुरुकुल होणार होतं, तर त्याच्यामध्ये पब्लिश होणार होतं ते. परंतु ह्या सगळ्या वातावरणामुळे गुरुकुल आणि ह्या सगळ्या गोष्टी पोस्टपोन झाल्या. सो ही सुद्धा गोष्ट त्याच कारणामुळे पोस्टपोन झालेली आहे. आणि सूत्रस्थानाचं पूर्ण झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे शारीर आणि पुढच्या गोष्टी आता चालू आहेत करण्याचं काम ते. तर संस्कृत हा जो एक मुख्य काही वेळेला आपल्याला भाषेचा अडसर वाटतो. आपल्याला शिकायचंय काय, तर आयुर्वेद शिकायचंय, नो डाऊट, बरोबर. आणि त्याच्यासाठी माध्यम म्हणून संस्कृत भाषा आहे, कारण आता ग्रंथ जे आहेत ते सगळे संस्कृत भाषेमध्ये आहेत. अनुभविक लोकांची पुस्तकं निश्चित आहेत की जी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. आणि ही जी काही सगळी पुस्तकं आहेत ना, ती सुद्धा आपल्याला निश्चित वाचायला हवीत. किंवा नित्य आपल्या प्रॅक्टिसच्या दृष्टीने पण मध्ये काही पुस्तकांचा उल्लेख येत असतो, जसं जसं मी सांगते त्यावेळेला. तर ती पुस्तकं तुम्ही ॲसेट समजा आपला, बरं का. आणि त्याच्यावर खरेदी करून आपला संग्रही ठेवायला पाहिजेत. आणि असं जर का झालं ना, तर मग ते कधी ना कधीतरी बघितले जातात आपल्याकडनं, आणि मग त्याचा आपल्याला रिझल्ट किंवा प्रॅक्टिसमध्ये कसं वापरायचं ह्या गोष्टी येत असतात. ग्रंथांच्या बाबतीमध्ये असं होतं काही वेळेला की काही जणांचं की संस्कृत मुळं कुठेतरी अडतं किंवा अर्थ कसा लावायचा समजत नाही. आणि मग त्याचं आता भाषांतरावरती येतं. आणि काही वेळेला हिंदीत थोडं वेगळं, मराठीत थोडं वेगळं अशा पद्धतीचं भाषांतर असतं. आणि मग त्या भाषांतरातच अडकतो आपण बऱ्याचदा. आणि मग संस्कृत शिकण्याकडे जास्त हे जातो, म्हणजे संस्कृत भाषेचा छल करण्याकडे आपलं लक्ष जास्ती जायला लागतं, नक्की आयुर्वेदाच्या सूत्रांकडे. असं किंचित कधीतरी होऊ शकतं. आणि तसं म्हणजे होऊ नये. आणि त्याच्यामध्ये समजण्यासाठीची सरलता असायला पाहिजे. आणि ते पाठ करायलाही सोपं असलं पाहिजे. तर अशा पद्धतीने महाराजांचं एकदा त्यांनी मनोगत म्हणजे सांगितलं होतं की अशा अशा गोष्टींनी व्हायला पाहिजे असं म्हणून. आणि ते झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी इमिजिएटली सकाळी पहिला अध्याय पूर्ण झालेला होता ह्या पद्धतीनं गेय स्वरूपामध्ये मराठीत करून. आणि मग तो महाराजांशी बोलणं झालं की असं असं सगळं झालेलं आहे, तर मी तुम्हाला थोडंसं वाचून दाखवते म्हणून, की ठीक आहे का वगैरे. तर खूप आवडलेलं होतं महाराजांना. आणि महाराज म्हटले की ह्याच पद्धतीनं पूर्ण वागवट होऊ देत असं म्हणून. तर त्या पद्धतीनं जवळजवळ एक 8-9 महिन्यापेक्षा जास्ती दिवस काम चाललेलं आहे त्याचं. आणि संपूर्ण मराठीमध्ये सूत्रस्थान पूर्ण झालेलं आहे. तो सूत्रस्थान जे आहे ते पहिल्यांदा पब्लिश करणार आहे. आणि मग क्रमाने बाकीची या दृष्टीने आपण
संपूर्ण वाग्भट करायचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी महाराजांचे आशीर्वाद हे सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट आपल्या पाठीशी आहे, म्हणून या गोष्टी सगळ्या शक्य होत आहेत. सो हा जो एक श्लोक तुम्हाला छोटीशी झलक म्हणून आज सांगितला, तो आपण उद्यापासून जर शक्य झालं तर तो श्लोक झाल्यानंतर हा श्लोक सुद्धा म्हणत जाऊया. आणि तुम्हाला सगळ्यांना तो आवडेल असं मला वाटतंय. मला वाटतंय म्हणण्यापेक्षा महाराजांचा संकल्प येतो असंच आपण म्हणूयात. तो माझ्याकडनं किंवा महाराजांनी जे काही प्रसाद स्वरूप म्हणून करून घेतलेलं आहे, तर त्यांचा आपल्यावरती अनुग्रह असल्यामुळे ह्या गोष्टी जमू शकतात. त्यांचे आशीर्वाद असल्यामुळे जमू शकतात. म्हणजे त्याच्यात माझं काही खूप मोठं आहे असं नाही मला सांगायचं, पण भाषेचा अडसर म्हणून ज्या ज्या काही गोष्टी मध्ये येतात ना, त्या कदाचित महाराजांना खूप जाणवल्या असाव्यात. आणि म्हणूनच महाराजांच्या कृपाळू दृष्टीने ते त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी आपल्याला हे बदल करायला सुचवलेलं आहे असं आहे. सो मला असं वाटतं की सगळ्यांना आवडेल आणि आपण नेहमीप्रमाणे आता सुरुवात करूया. ओके. सो आपण राजक्ष्माचं निदान बघत होतो आणि त्या निदानामध्ये पूर्वरूप, रूप आणि त्याची लक्षणं किंवा रूप या गोष्टी आपल्या बघून झालेल्या होत्या. त्याच्यामध्ये तत्र वातात शिरपार्श्व शूल मांसांग मर्दनम कंठोध्वंस स्वरभ्रंश पित्तात पादांस पाणीषु दाहोती सारसृक् छर्दी मुखो ज्वरो मदः कफदरो कपात अरोचकश्छर्दी कासो मूर्धांग गौरवम प्रसेक पीनस श्वास स्वरसादोल्पवन्निता. तिथेपर्यंत आपलं झालेलं होतं, तरी थोडंसं ह्याच्यामध्ये इलॅबोरेट करावं असं वाटतं मला. स्लाइड दिसतात ना सगळ्यांना? सो तत्र वातात शिरपार्श्व शूल मांसांग मर्दनम कंठोध्वंस स्वरभ्रंश पित्तात पादांस पाणीषु. तत्र वातात शिरपार्श्व शूल मांस अंगमर्दन कंठोध्वंस आणि स्वरभ्रंश एवढ्या गोष्टी होतात. मग आता इथे सांगत असताना की त्रिरूप, एकादश रूप, षडरूप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी छान होमवर्क करता बरं का सगळेजण. मी तुम्हाला अगदी कॉंग्रॅच्युलेट करायला पाहिजे. आणि एवढ्या स्पीडनी एवढ्या ह्याच्यानी वाचन सुद्धा आणि होमवर्क सुद्धा ह्या दोन्ही गोष्टी छान मॅच होत चालल्यात. आणि त्या दृष्टीने जर केला ना तर तुम्हाला सुद्धा जाणवेल हा की पुन्हा जेव्हा आपण पुन्हा नव्या दम्यानी दवाखान्यात बसायला लागलो ना, तर आपला पेशंट बघण्याचा नजरिया जो बसतो ना तो बदललेला असतो. आणि अभ्यास करण्याचा सुद्धा, जे स्टुडंट अजून फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर वगैरे आहेत त्यांनाही ही गोष्ट निश्चितच जाणवेल की अरे हा बरोबर. म्हणजे आता हे जे लिंक करणं आहे ना, ग्रंथ इकडचा हे तिकडे लावून घेणं वगैरे ह्या पद्धतीने खूप छान जमायला लागेल तुम्हाला. तत्र वातात शिरक पार्श्व शूल मांसांग मर्दनम. तिथे वातामुळं म्हणजे विशेष करून वाताचं आधिक्य असताना काय घडतं तर शिरक पार्श्व शूल, शिरशूल इथे पासून येतं. तर आता शिरशूल आपण ज्या वेळेला म्हणतो ना तर वातामुळे डोकं दुखतं, हा तर ठीक आहे, तिथपर्यंत आहे. परंतु कसं आहे ना की आपण कसं आहे की मॉडर्न नुसार काय असतं आणि मग आपल्या ह्याच्यात ते कसं काय घ्यायचं, किंवा जसं आपण एकदा म्हटलेलं होतं की नाही सर्व विकाराणाम नामतोस्ति ध्रुवा स्थिती असं म्हणून ठेवलेलं आहे. सो प्रत्येक वेळेला मॉडर्न्स आहे त्याला आयुर्वेदाचं नाव चिकटवलंच पाहिजे असं काही नाहीये. परंतु कसं आहे की तो लक्षण समुच्चय जो काही आपल्याला दिसतोय तर तो लक्षण समुच्चय आपल्या ह्याच्यात कसा शोधायचा आणि त्याच्यावरनं चिकित्सा कशी बघायची हे आपलं जास्त महत्वाचं सूत्र असणार आहे. सो इथे शिरशूल आणि त्याच्यानंतर पार्श्वशूल आणि अंगमर्द अशी लक्षणं दिलेली आहेत. तर शिरशूल असं म्हणत असताना हे बाकीच्या ज्या काही गोष्टी येतात ना त्याच्यामध्ये ट्युबरक्युलर मेनिंजायटिस वगैरे हे सुद्धा ह्याच्यामध्ये बसू शकतात. आणि दोन्ही पद्धतीचं बरं का, म्हणजे डोकं दुखण्याचं स्वरूप जे आहे ना ते प्रत्येक वेळेला वेगवेगळं असतं. असं जर तुम्ही बघितलं तर छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा, म्हणजे अगदी शकृत पिंडिकोद्वेष्ट प्रतिष्ठाय शिरोरुजहा,
म्हणजे यकृताचा अवरोध केल्यानंतर सुद्धा शिरोरुजा आहे. आणि इव्हन ह्याच्यामध्ये सुद्धा राजक्षमामध्ये सुद्धा शिरोरुजा आहे. प्रतिशय बघितलं तर प्रतिशयामध्ये पण शिरोरुजा आहे. आणि अर्शामध्ये सुद्धा काही वेळेला आपल्याला शिरोरुजा हे लक्षण दिसतं. त्याच्यानंतर अम्लपित्तासारख्या व्याधीमध्ये सुद्धा शिरोरुजा हे लक्षण दिसतं. पण प्रत्येक ठिकाणची जी शिरोरुजा आहे ना ती खूप वेगवेगळ्या पद्धतीने असते. म्हणजेच कशी तर आता पित्तामुळे किंवा पित्तच्या ग्रहणीमुळे किंवा अम्लपित्तामुळे म्हणजेच काय तर अन्न व स्रोतसाशी रिलेटेड असं असताना ज्या वेळेला शिरशूल आहे ना तर त्यावेळेला विशेष करून अंधार करून बसावंसं वाटतं, सहन होत नाही, अशा पद्धतीचं हे लक्षण शिरशूल हे दिसतं. त्याच्यानंतर प्रतिशय वगैरे आहे ना तर त्यावेळेला विशेष करून वाकल्यानंतर किंवा झोपल्यानंतर हा शिरशूल वाढत असतो आणि डोकं जड झाल्यासारखं हे लक्षण त्याच्या सोबत दिसत असतात. त्याच्यानंतर हा जो काही आत्ताचा म्हणजे ह्याच्यातला राजयक्ष्माचा जो काही शिरशूल आहे ना तर त्याच्यामध्ये आपण बघतोय तर लक्षणांमध्ये कशी लक्षणं आहेत इतर सोबतची तर शिरशूल, पार्श्वशूल, अंगमर्द आणि कंठोद्भंस आणि स्वरभ्रंश. तर ह्या सगळ्याचा जर का आपण सेट बघितला ना तर त्याच्यामध्ये सहन न होणं किंवा अरती हे लक्षण जास्त करून दिसतं. कंटिन्युअस अंग दुखतोय किंवा कंटिन्युअस पार्श्वशूल आहे, कंठोद्भंस आहे, आपण उद्भंस हा शब्दाबद्दल परवा बोललेलो होतो. त्याच्यानंतर स्वरभ्रंश आहे. ह्या प्रत्येक गोष्टीच्या मध्ये असं दिसतं की अरती हे लक्षण जास्त असतं आणि त्याचमुळे विशेष करून पेशंट जो आहे ना तो त्याच्या कामांमध्ये कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही डोकं दुखल्यामुळे. इतक्या मोठ्या पद्धतीमध्ये हा शिरशूल असतो. आणखीन या शिरशूलाचं एक महत्वाचं आपण लक्षण बघू शकत असतो की त्याच्यामध्ये अंगमर्द असं म्हटलंय. तर आपण मॉडर्न नुसार ज्या ज्या वेळेला बघतो ना तर मेनिंजायटिस जिथे जिथे असतं तर तिथे तिथे नेक्स्टिफनेस आपल्याला सापडतो आणि ते अंगमर्द या शब्दामध्ये लपलेलं असावं असं मला वाटतं. आणखीन एक महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये डोळे जे आहेत ना ह्या टिपिकल ट्युबरक्युलर मेनिंजायटिस मध्ये तर ते उन्मिलन म्हणजे उघडत असताना जास्त त्रास होतो डोकं दुखत असताना. तर ह्या पद्धतीचं एक लक्षण दिसतं. सो एकच शिरशूल जरी घेतला ना तरी खूप वेगवेगळ्या पद्धतीनं तो प्रेझेंट होत असतो आणि त्या शिरशूलाच्या प्रकारावरून आपल्याला समजून घ्यायला लागते की हे कुठल्या प्रकारचं शिरशूल आहे. याच्या संदर्भात एक केस मला तुम्हाला सांगावीशी वाटते. एक पेशंट आपल्याकडे साधारण 16-17 वर्षाचा मुलगा बरं का. तर तो सुरुवात झालेली यायला कशासाठी तर डोकं दुखतंय म्हणून. आणि आपण सर्वसाधारणतः निदान करत असताना डोकं दुखतंय म्हटल्यानंतर मग प्रतिशय किंवा सायनोसायटिस असेल तर ह्या पद्धतीनं लेप लावायला देणं, त्रिकोण कीर्ती किंवा शिरशूलादी वटी, पथ्यालिकाला अशा पद्धतीची औषधं दिलेली होती. परंतु हे दिल्यानंतर सुद्धा त्याला काही फारसं बरं वाटेना. असं ज्या वेळेला झालं ना तर बरं वाटत नाहीये म्हणताना तो परत आला की नाही अजून कमी नाही येत आहे. मग कशा पद्धतीचं दुखतं असं जेव्हा विचारलं होतं तर त्यांनी असं सांगितलं की अगदी फुटल्यासारखं दुखतं आणि सहनच होत नाही आणि डोळ्यापुढं अंधारी येईल का काय असं वाटतं. म्हणजे ह्याची ग्रेड जी आहे ना ती वेगळी आहे आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीचं दुखतंय. आणि मग इतर गोष्टी मी त्याच्या बघितलेल्या होत्या. तर मानेच्या संदर्भामध्ये स्टिफनेस असं नाही पण आपण इझिली चेन जी आहे ना ती जुगुलर नॉचला लावू शकतो पण तो लावू शकत नव्हता. तर असं झाल्यानंतर मग थोडस कदाचित ह्याचा संबंध ह्याच्याशी म्हणजे इंट्रा क्रेनियल प्रेशर किंवा सीएसएफ फ्लोशी असू शकेल असं एक कुठेतरी जाणवलेलं होतं. आणि मग त्या पेशंट मध्ये ते बांबूच्या तेलाचं नस्य, पित्तमूल्यादी कषाय, त्याच्यानंतर मानेला बांबूचा लेप अशा पद्धतीची औषधं चालू केले. आणि हे औषधं चालू केल्यानंतर त्याचं ड्रास्टिकली खूप कमी आलं शिरशूल बरं का. आणि हे सगळं झाल्यानंतर तो अगदी खुश होता की आता सगळं बरं वाटतंय वगैरे. आणि त्याला म्हटलेलं होतं की अजून चालू ठेव औषधं कारण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या एवढ्या सिंपल आणि साध्या नसतात, वेळ लागतो ह्या गोष्टींना. आणि त्याच्यानंतर बरं वाटतंय म्हटल्यानंतर आपल्याला ते गरज सर्वप्रमाणे त्या विसरलेले होते आणि आले नाही. आणि मग त्याच्यानंतर एकदा अचानक असं झालेलं होतं की ऊन वगैरे खूप जास्ती असताना साधारण मेच्या वगैरेच महिन्यामध्ये तो पेशंट एक 15 दिवस म्हणजे बरेच दिवस मध्ये आलेलाच नव्हता डिसेंबर पासून मे मध्ये वगैरे पर्यंत. आणि मग तो आल्यानंतर असं सांगितलं की ते खूप जास्त ऊन वगैरे होतं, कॉलेजमध्ये गेलेला होता आणि त्याला तिथे ते डोकं दुखून कन्व्हर्जन आलं आणि मग त्याच्यानंतर म्हणजे कुठे ते काय जवळपास ट्रीटमेंट वगैरे घेतली आणि आता तुम्ही परत औषधं द्या पूर्ण. म्हणजे आपलं जे हे होतं ना की सीएसएफ फ्लोशी संबंधित हे असं वाटतंय. तर अशी निदानं करणं आणि त्याच्यानुसार औषधं देणं म्हणजे साधंसं दिसणारं शिरशूल हे लक्षण सुद्धा जे असतं ना तर त्याचा विचार आपण सगळ्या अंगांनी नेहमीच करायला पाहिजे. त्याच्यासाठी एक छोटीशी केस तुम्हाला सांगितली.
सो ह्या पद्धतीने इथे तत्र वातात शिरः पार्श्वशूल मांस अंगमर्दनम कंठोद्भंस स्वरभ्रंश कंठ उद्भंस आणि स्वरभ्रंश. त्याच्यानंतर पित्तात पादांस पाणीषु दाह. पित्तामुळे पाद अंश पाणी यांच्या ठिकाणी दाह. त्रिरूप राजक्षणाचं जे लक्षण आलं ना त्याच्यामध्ये दिसतं आपल्याला. आता बरेचसे जे पेशंट असतात डायबेटिक न्यूरोपॅथीचे किंवा हायपरटेन्सिव्ह न्यूरोपॅथीचे, त्यांच्यामध्ये आपल्याला हे लक्षण खूप सारं दिसत असतं की पाद आणि हस्ततल आणि पादतल यांच्या ठिकाणी दाह होणं हे लक्षण खूप दिसत असतात. आणि बरेच वेळेला औषधं देऊन सुद्धा नाही ते कमीच नाहीये असं म्हणत असतात. आणि हे जे पेशंट असतात ते जनरली डायबेटिक न्यूरोपॅथीचे म्हणून आपल्या डोक्यात फिट असतात. कारण की आपल्याला अशा पद्धतीने आग होते ते आणि डायबेटीस आहे असं म्हणताना पण त्याचं निदान डायबेटिक न्यूरोपॅथी असं बऱ्याच वेळेला केलं जातं. परंतु तिथे प्रमेय म्हणून आणि प्रमेयातली इतर औषधं जेव्हा देऊन उपयोग होत नाही ना, तर त्यावेळेला आपण राजक्षणाचा विचार तिथे निश्चित करायला पाहिजे. प्रमेयातलं रसायन म्हणून नागबला रसायनाचा उपयोग तिथे नक्की चांगला दिसतो. पण हे नागबला रसायनाचा आपण विचार करतो आणि त्याच्याने जर का उपशय मिळत नसेल तर मग कसला आपण विचार करायला पाहिजे. तर मग आपण विचार जो करायचा आहे ना तर तो राजक्षणाचा करायला पाहिजे. आणि राजक्षणातली जर औषधं वापरली, त्याच्यातलं चंदनबला लाक्षादी उत्तम तेल आहे की जे दाहाची शांती पण करते आणि राजक्षणाची संप्राप्ती पण मोडते. तर अशी जी औषधं आहेत ना तर त्याचा पण विचार करायला पाहिजे. पाद अंश पाणीषु दाह या संदर्भामध्ये. त्याच्यानंतर अतिसार, अश्रू सर्दी. अतिसार असं म्हणत असताना आपण बघितलं जर असेल की इंटस्टिनल ट्युबरक्युलोसिस वगैरे असेल ना तर ह्या पेशंटचं डायजेशन जे असतं ना ते अक्षरशः खालवलेलं असतं आणि काही खाल्लं की खाल्ल्या मोशनला जाणं ही गोष्ट त्यांची विशेष करून दिसत असते. प्रवाहिकेपेक्षा सुद्धा आणखीन जास्त प्रमाणामध्ये असं या गोष्टी असतात. सो त्या दृष्टीने याचा विचार करायला पाहिजे. अश्रू छर्दी रक्त पित्तवत वर्ण उत्पन्न करतं आणि तसं असल्यामुळं छर्दीतून जरी पित्त पडलं तर ते रक्त वर्णाचं दिसतं आणि म्हणून रक्ताची छर्दी या अर्थाने. मुखगंध आणि ज्वरो मदा. हा मुखगंध, तर मुखगंध म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा अजीर्णाचा जो काही वास असतो त्या पद्धतीने मुखगंध आणि ज्वर इथे असतो. आणि मद हा असं म्हटलेलं आहे. तर मद म्हणजे काय, तर वेगवेगळ्या आपण पद्धतीने ह्याचा विचार करू शकतो. तर मद हा असं म्हणत असताना की स्वतःच्याच धुंदीत राहणं याही अर्थाने मद याचा विचार आपल्याला करता येत असतो. याचं कारण काय की आपण बघितलेलं होतं की त्याच्या ह्याच्यामध्ये पूर्वरूप वगैरे जी असतात ना तर त्याच्यामध्ये आपण बघतो की तो पाण्यवरेपेक्षा पादाक्षो शोपोक्षणो रतिशुक्लता वगैरे असं सांगितलेलं होतं की भावप्रमाण जिज्ञासा, स्वतःचं बल किती आहे वगैरे ह्याच्यामध्ये बघणं आणि एक विशिष्ट ह्याच्यामध्ये ट्रान्स मध्ये राहणं या अर्थाने मद हा असा एक अर्थ आपण त्याचा घेऊ शकतो. त्याच्यानंतर कफज लक्षणं जी आहेत त्याच्यामध्ये कफात अरोचक छर्दी कासो मूर्धांग गौरवम. कफामुळे अरोचक असणं ही तर नॉर्मलच गोष्ट आहे. छर्दी असते, कास असतो. आता कास आणि राजक्षमा हे दोन्ही हँड इन हँड जातात आणि म्हणून कासाच्या बाबतीमध्ये जर दुर्लक्ष केलं गेलं ना तर तिथे आपल्याला राजक्षमाच्या मध्ये परिणत झालेला आहे असं दिसतं. आणि म्हणून राजक्षमा कासाला सुद्धा कधी सुद्धा आपण हे नाही करायला पाहिजे, म्हणजे खोकलाच आहे ना असं करून एवढ्या कॅज्युअली नाही घ्यायला पाहिजे त्या गोष्टी. सो त्याच्यामुळं ही गोष्ट महत्वाची राहते. कास आणि मूर्धा अंग गौरव, मूर्धेच्या ठिकाणी गौरव आणि अंगाच्या ठिकाणी गौरव. तर हे दोन वेगवेगळे गोष्टी आलेल्या आहेत. मूर्धेच्या ठिकाणी म्हणजे विशिष्ट करून आपण जिथे मूर्धनी तेल म्हणतो की वरचा भाग जो आहे डोक्याचा तिथे गौरव असणं. प्रसेक पीनस श्वास हा, प्रसेक हा पुन्हा पुन्हा तोंडामध्ये पाणी येणं, पीनस श्वास, स्वर साध आणि अल्पवन्निता, भूकच नाही लागत विशेष करून. अल्पवन्निता असा शब्द आहे, मंदवन्निता पण नाही बरं का. मंद म्हणजे काहीतरी आहे तरी तिथे, अल्प म्हणजे अगदीच कमी आहे या अर्थाने अल्पवन्निता. त्याच्यानंतर दोषैर्मंदानलत्वेन सोपलेपैक कपोलवणैः स्रोतो मुखेषु वृद्धेषु धातुष्म स्वल्पकेषु च विदयमान स्वस्थाने रसस्तांसानुपद्रवान् कुर्याद गच्छन् मांसादीन् असृक्चोर्ध्वं प्रधावति पच्यते कोष्ठ एवान्नम् अन्नपत्रैव चास्य यत् प्रायोस्सान् मलतां यातं नैवालं धातुपुष्टय रसोऽप्यसन रक्ताय मांसाय कुत एव तु उपलब्धस्य शकृता केवलं वर्तते क्षयी. आता दोषैः मंद अनलत्वेन सोप स उपलेपैः कपोलवणैः
स्रोतो मुखेषु रुद्धेषु धातु ऊष्म स्वल्पकेषु च विदह्यमानः स्वस्थाने रसः तान्तान् उपद्रवान् कुर्यात्. मूळ धातू कुठला मिळाला? कुर्यात. किम कुर्यात? उपद्रवान कुर्यात. उपद्रव निर्माण होतात. कशामुळे? तर तेच पहिल्या 3 ओळींमध्ये सांगितले. दोषही. म्हणजे आता आपण बघतोय की तीनही दोषांची इन्व्हॉल्वमेंट तिथे आहे. आणि म्हणून दोषही मंदानलत्वेन, मंद अनलत्वेन म्हणजेच काय? तर अनल म्हणजे अग्नी मंद असल्यामुळे काय होत आहे? तर स उपलेपही, सो नाही बरं का, स उपलेप म्हणजे काय? उपलेपासह असलेला आणि कपोलबण अशामुळे, कपोलबण अशी अवस्था आहे शरीरामध्ये, उपलिप्त झाल्यामुळं काय झालंय उपलिप्त? तर स्रोतोमुखेषु सोपलेपैही वृद्धेषु म्हणजे काय? कपोलबण असल्यामुळे आणि त्याचा उपलेप आतमध्ये असल्यामुळं ही स्रोतसांची मुख जी आहेत ती रुद्ध झालेली आहेत. आणखीन काय रुद्ध झालेलं आहे? तर धातू उष्म स्वल्पकेशुच्या, धातुष्मा म्हणजे काय? तर धातूंचे जे अग्नी आहेत ज्याला आपण धात्वग्नी म्हणतो, म्हणजे रसधात्वग्नी, रक्तधात्वग्नी, मांसधात्वग्नी, हे धात्वग्नी सुद्धा स्वल्प झालेले आहेत स्वल्पकेशुच्या. ह्याच्यामुळं काय होतंय? विदह्यमानः स्वस्थाने रसहा. कशाचा विदाह होतोय? रसहा विदह्यमानः, रसाचा विदाह झाल्यामुळे. कुठे विदाह होतोय? तर स्वस्थानी. रसाचं स्वस्थान कुठलं? तर रसवह स्रोतस, राईट. आणि रसवह स्रोतसामध्ये स्वस्थानी त्याच्या विदाह झाल्यामुळे आणि उपलेपानी आणि कपोलबण असल्यामुळं सर्व स्रोतसांची मुखे रुद्ध झाल्यामुळे. तिसरी महत्वाची गोष्ट की धातुष्मा कमी झाल्यामुळे, म्हणजे धातूंचा अग्नी कमी झाल्यामुळे रस हा तान उपद्रवान कुर्यात. जो रस आहे तो ते उपद्रव तयार करतो. म्हणजे उपद्रव, याच्यामध्ये एवढे सारे उपद्रव किंवा एवढे सारे व्याधी राजलक्ष्मीच्या सोबत काय येतात? तर आद्य जो रसधातू आहे ना तोच विकृत आहे. हे पहिलं महत्वाचं कारण. दुसरं महत्वाचं कारण असं आहे की दोषांमुळे आणि मंद अनलत्वाने सर्व धातूंची स्रोतस जी आहेत त्यांची मुख रुद्ध झालेली आहेत. तिसरं महत्वाचं कारण त्याचं की सगळ्या धातूंचा धात्वग्नी जो आहे तो कमी झालेला आहे. आणि असं असल्यामुळं एकटा रस जो आहे ना तो पूर्ण सगळ्या धातूंच्या पोषणापर्यंत पोहोचतच नाहीये. आणि म्हणून एवढे सारे व्याधी त्याच्यामधनं उत्पन्न होतात, कारण धातू बळ ह्या पेशंटला काही दिसत नाहीये. कसं आहे ना की आपल्या क्रिकेट टीम मध्ये जो काही एकटा सचिन आहे समजा, तर तो एकटाच खेळतोय. परंतु त्याला सगळ्यांची जर का साथ नाही मिळाली ना तर नाही ना जिंकत टीम, हो की नाही? म्हणजे सगळ्यांचा जो सिनर्जेटिक इम्पॅक्ट जो आहे ना तो सगळ्यात जास्त महत्वाचा राहतो. आणि म्हणून एकटा रस जर चांगला आहे, आपण असं गृहीत धरू की आपण खूप आता राजलक्ष्मीच्या पेशंटला खूप चांगला आहार विहार देत आहोत आणि त्याच्यामुळे त्याचा रसधातू चांगला होण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. अशा अवस्थेमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या ना तरी सुद्धा काय घडू शकतं? तर तो एकटाच करतोय, त्याच्या पुढचे जे आहेत ना त्यांचे धात्वग्नी चांगले नसल्यामुळं त्याचा परिणाम होतच नाहीये. आणि परिणाम न झाल्यामुळे हा एकटा रस किती पुरणार आहे शरीराला? आणि म्हणून सगळे धातूंचे सगळी स्रोतस आणि सगळे धातू तिथे इन्व्हॉल्व्ह झाल्यामुळं राजयक्ष्म्यामध्ये हे अनेक सारे रोग आणि अनेक सारी लक्षणं अशी एकत्र आलेली आपल्याला दिसतात. कुर्यात इथपर्यंत झालेलं. गच्छन मांसादीन असृप चोर्ध्वम प्रधावते. कुर्यात अगच्छन मांसादीन, कुर्याद गच्छन, कुर्यात अगच्छन मांसादीन. उपद्रवान कुर्यात अगच्छन मांसादीन असं आहे. अगच्छन मांसादीन म्हणजे मांसादीनच्या मध्ये न जाता. म्हणजेच आपण जे आता म्हटलो की मांस इत्यादींमध्ये त्या रसापासून धातूंचं परिणाम होत नाहीये. आणि रक्त जे आहे ते प्रधावते, म्हणजे रक्त जे आहे ते त्याचं परिणामन झालं किंवा नाही झालं तरी सुद्धा ते प्रधावती या अर्थाने. तर ह्याचा अर्थ कसा घ्यायला पाहिजे माहितीये का? काल तुम्हाला एक केस सांगितली होती, तुम्हाला आठवत असेल तर, की प्लेटलेट आणि हिमोग्लोबिन कमी होत आहे आणि त्याच्यामध्ये बोन मॅरो डिप्रेशन वगैरे अशा पद्धतीचं निदान होतं. तर आता इथे आहे असं की रक्तापासून पुढचे धातू तयार होत नाहीयेत पण रक्त तर धावतच आहे.
म्हणजे त्याच्यामध्ये प्रीमॅच्युअर सेल्स असो किंवा नसो, जे काही असेल ना ते घेऊन त्याला त्याचं काम करावंच लागतंय. आणि त्याच कारणामुळे काय होतं की हे रक्त जे आहे ना त्याचा कस कमी पडायला लागतो. आणि तो कस कमी पडल्यामुळे जे सर्व शरीर आहे ना त्याच्यामध्ये परिणत न झालेला असा रक्तधातू सुद्धा त्याच्यामधनं प्रधावती असं होतंय. हे जे दोन धातू आहेत, रस आणि रक्त, हे दोघेच प्रवाही धातू आहेत. आणि त्याच्यानंतरचे सगळे जे आहेत ना ते स्थिर धातू आहेत. आणि त्याच्यामुळं त्याचा प्रवाह साम असो, निराम असो किंवा तो बनलेला असो किंवा न बनलेला असो, तरी सुद्धा रक्त हे प्रधावती या अर्थाने ते चालू राहतात. आणि त्याच्याच कारणामुळे आपण एक बघायला पाहिजे की आपण ज्या ज्या वेळेला रक्ताच्या म्हणजे हिमोग्लोबिनोपॅथीज वगैरे बघतो किंवा हिमॅटॉलॉजी बघायला जातो, तर त्या ह्याच्यामध्ये आपण सेल्स ज्या आहेत ना, आता आपण थोडस मी रिपोर्ट बद्दल बोलते. सीबीसीचा जो रिपोर्ट असतो ना आपला, तर त्याच्यामध्ये आपण टोटल डब्ल्यूबीसी काउंट बघतो, टोटल आरबीसी बघतो. पण खालच्या गोष्टी आपण सगळ्या सोडून देतो हा जनरली. ते आरडी वगैरे दिलेलं असतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस दिलेले असतात, त्यांना एमसीएच, एमसीएचसी, मीन कॉर्पस्क्युलर व्हॉल्यूम, एमसीव्ही, मीन कॉर्पस्क्युलर, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना ह्या आपण जस्ट इग्नोर करतो बऱ्याच वेळेला. तुम्ही बघत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे. ते थोडस आपण बघायला शिकायला पाहिजे. आरडीडब्ल्यू किती आहे हे काही आपण बघत नाही हा. आणि त्याच्यानंतर खालती ना आरबीसी मॉर्फॉलॉजी दिलेली असते नेहमी. मायक्रोसायटिक किंवा नॉर्मोसायटिक नॉर्मोक्रोमिक, मायक्रोसायटिक मायक्रोक्रोमिक, हायपोक्रोमिक, त्याच्यानंतर मेगालोब्लास्टिक, अशा पद्धतीची वेगवेगळी पॅथॉलॉजी आलेली असते. काही वेळेला त्याच्यामध्ये एनिसोसायटोसिस, कोएक्युलोसायटोसिस असे शब्द लिहिलेले असतात. आणि हे शब्द काय आहेत ना हे आपण जरासे बघायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये मायक्रोसायटोसिस असं जर म्हटलं ना तर सेल जी आहे ना तर तिचा आकार नॉर्मल पेक्षा लहान आहे. म्हणजे आरबीसीचा जेवढा आकार असायला पाहिजे त्याच्यापेक्षा ती लहान आकाराची आरबीसी प्रोड्यूस करते. याचं कारण प्रीमॅच्युअर आरबीसीस त्याच्यामध्ये लेट आउट केल्या जातात ब्लड मध्ये, कारण गरज आहे म्हणून. तुम्हाला जर माहित असेल ना तर युद्ध काळामध्ये हा गरज असेल ना जिथे, तर पहिल्यांदा हट्टेकट्टे सगळे ज्याला आपण मॅच्युअर्ड म्हणतो असे सैनिक असतात. आणि त्या सैनिकांची फळी जर का कमी पडायला लागली असं जर दिसलं ना तर तिथे त्याच्यानंतर स्त्रियांची फळी जाते. आणि तशीही जर का कमी पडते झालं ना तर मग अक्षरशः जी कोवळी मुलं असतात त्यांच्याही हातात शस्त्र देऊन पुढे पाठवलं जातं. तर ही युद्धनीती जशी आहे ना त्याप्रमाणे इथे घडत असतं की बाबा गरज आहेच रक्ताची, म्हणजे बाय हुक और क्रूक रक्त प्रत्येक सेलला मिळालंच पाहिजे. मग ते तयार नाहीये ना झालेलं तरी पाठवून द्या. असं करून मग प्रीमॅच्युअर सेल जे आहेत ना ते रिलीज व्हायला लागतात. नॉर्मली प्रीमॅच्युअर सेल्स रिलीज होत नाहीत. आणि त्या प्रीमॅच्युअर सेल्स रिलीज व्हायला लागल्या ना की मग हे रिपोर्ट्स आहेत ना ते ह्या पद्धतीचे यायला लागतात. मायक्रोसायटोसिस जे आहे ते आयर्न डेफिशियन्सी मुळे आहे, हे तर एवढं आपल्याला माहिती असतं. हायपोक्रेमिया म्हणजे काय, तर हिमोग्लोबिन कॅरिंग कपॅसिटी कमी आहे त्याच्यामध्ये आणि असं रक्त सगळीकडे धावत आहे. जे हिमोग्लोबिन भरे 13-14 आहे पण हायपोक्रोमिया असेल ना तर त्याची कॅरिंग कपॅसिटीच नाही, ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी. तसं असलेलं जे आहे तर ते रक्त धावत असतात. काही वेळेला एनिसोसायटोसिस म्हटलं म्हणजे काय, काही सेल्स छोट्या आकाराच्या आहेत आणि काही सेल्स मोठ्या आकाराच्या आहेत, अशा पद्धतीच्या सेल्स पाठवल्या जातात. कारण प्रोडक्शन वरती लोड आहे हे लक्षात घ्या तुम्ही. ज्या वेळेला गरज जास्ती आहे आणि प्रोडक्शनला तेवढा वेळ नाहीये ना तर आपण म्हणतो ना हा ठीक आहे काढ बॅच, काही हरकत नाही. तर तशा पद्धतीने ह्या रक्ताच्या बॅचेस बाहेर काढल्या जातात. आणि त्याच कारणामुळं जरी ते रक्त आपल्याला दिसत असलं की धावतंय आणि सगळं आहे, फक्त तू तू जस्ट काय म्हणतो मेंटेन द रिदम ऑफ द बॉडी तेवढ्यासाठीच आहे, पण त्या शरीराचं पोषण करण्यासाठी वगैरे काही कारणीभूत राहत नाही. पण प्रीमॅच्युअर सेल्स खूप मोठ्या प्रमाणात लेट आउट केल्या जात असतात. आणि कालची जी आपण केस बघितलेली होती ना तर काल मी तुम्हाला म्हटलेलं होतं की तिथे जर का मी मज्जा आणि असं जर करत बसले असले तर वेगळ्या पद्धतीनं तिकडे चिकित्सा गेली असते. परंतु तिथे निदान शोष असं केलेलं होतं कारण पेशंटच्या खाणं पिणं लक्षण आणि हेतूनुसार बघितलेलं होतं. आणि आता मला ते क्लिक होतंय की ते शोष जे आहे ना ते ह्याच्यामध्ये कोरिलेट पण करू शकतो की अश्रुचोर्ध्वम प्रधावती असं म्हटलेलं आहे त्यानुसार. सो प्रत्येक वेळेला शोष असं म्हटल्यावरती किंवा राजेक्ष्मा असं म्हटल्यावरती आपल्याला डोक्यामध्ये फक्त लंग्स आणि त्याचा टीबी एवढंच नाही यायला पाहिजे. तर ह्या पद्धतीनं निदान आपण आपल्या लक्षणांनुसार आपल्या पेशंटनुसार आपण करायला पाहिजे. तर हे रिपोर्ट सुद्धा तुम्हाला एक हवा असेल तर छोटासा होमवर्क देते. हे सगळे जे काही शब्द सांगितले ना आता, मायक्रोसायटोसिस,
हायपोक्रोमिया, त्याच्यानंतर अॅनिसोसायटोसिस आणि कोएक्युलोसायटोसिस या चारांचा अर्थ जरा शोधून बघा. त्या निमित्ताने जरा असं सीबीसीचे रिपोर्ट जे असतात ना ते आणखीन कशा पद्धतीने वाचायचे हे आपल्याला समजायला लागतं. त्याच्यानंतर पच्यते कोष्ठ एवान्नम अन्न पत्रैव चास्ययत प्रायोस्याम मलताम यातम नैवानं धातु कोष्ठये. पच्यते कोष्ठ एव अन्नम अन्न पत्रैव च अस्य यत. याचा अर्थ काय तर कोष्ठामध्ये पच्यते एव अन्न, फक्त कोष्ठामध्येच अन्नाचं पचन होत आहे. जो काही थोडाफार उरलेला अग्नी आहे ना तो कोष्ठात आहे म्हणून. याचं कारण सगळ्या शरीरातल्या अग्नींमध्ये जाठराग्नी जो आहे तो महत्वाचा, आणि मग बाकीचे जे आहेत तर त्यांना हा जाठराग्नी जो आहे तर तो पोषकांश पुरवत आहे. हाच बिचारा जो आहे तो अगदी छोटा झालेला आहे, सन्न झालेला आहे. अशा वेळेला धात्वग्नी आणि भूताग्नी यांचं तर पोषण होत नाहीये. आणि मग हा केवळ धात्वग्नीमुळे, शरीरातल्या जाठराग्नीमुळे अन्न जे आहे त्याचं कोष्ठापर्यंतच पचन होत आहे. म्हणजे पच्यते कोष्ठ एवान्नम अन्न पत्रैव च अस्य यत. अन्नपत्र इव म्हणजे अन्नपत्रा म्हणजे जो जाठराग्नी आहे तर त्याच्याकडनं कोष्ठामध्ये या अन्नाचं पचन होत आहे. परंतु पुढे काय की फक्त तिथेच पचन होत आहे. पच्यते कोष्ठ एव, कोष्ठातच फक्त पचन होत आहे. त्यातनं जो आहार रस तयार होत आहे ना तर तो ज्या वेळेला रसव स्रोतसात जाऊन रसधात्वग्नी त्याच्यावर काम करून रस तयार करणं, त्याच्यातनं रक्ताचा पोषकांश तयार करून रक्ताच्या धात्वग्नींनी त्याच्यावरती काम करून रक्त तयार होणं, हे धात्वग्नींचं काम बंद आहे. हे फक्त स्थूल पचन होत आहे, सूक्ष्म पचन शरीरामध्ये बिलकुल होत नाहीये, धात्वग्नींच्या लेवलवरती पचन होत नाहीये. आणि म्हणून प्रायः स्यात् मलताम यातम, म्हणजे जे अन्न येत आहे तर त्याचं फक्त कोष्ठामध्ये पचन होत आहे आणि मग मलस्वरूप तयार होत आहे, म्हणजे ज्याला आपण दृश्य स्वरूपामध्ये पुरीश म्हणतोय ते तयार होत आहे. आणि तिथनं गेल्यानंतर ह्या आहार रसाचं पुढे काही होतच नाहीये ना, कारण की धात्वग्नी चांगले काम करत नाहीये कुठलेच, आणि धात्वग्नी चांगले काम करत नसल्यामुळं आणखीन एक महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये अशी आहे की सगळ्यात पहिल्यांदा जो शब्द आहे ना कपोल बनही, तर कपोल बनत्व जिथे आहे ना तर तिथे रसविकृती नेहमी जास्त दिसते, कारण रसोपी श्लेष्मवत असं म्हटलेलं आहे म्हणून. आणि त्याच्यामुळं विशेषतः हे पचन झाल्यानंतर आद्य जो रसधातू तर तो जर का कपोल बन असेल तर तिथे सामता केवढी मोठी महत्वाची असेल हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे तो रसच विकृत असल्यामुळं पुढच्या जे धातू आहेत ते तयारच होत नाहीत. आणि म्हणून प्रायः स्यात् मलताम यातम, एवढा सगळा व्यवहार करून जाठराग्नीने पचन करून त्याचं शेवटी काय होत आहे तर मलताम यातम, मलालाच सगळं जात आहे. न एव अलम धातू पुष्टये, न एव अलम नैवालम, हे जे काही सगळं तयार झालेला आहार रस आहे तो धातू पुष्टीसाठी न अलम म्हणजे तेवढा पुरेसा नाही, कारण की तो तेवढा चांगल्या प्रतीचा तयारच झालेला नाहीये. रसहा अपि अस्य न रक्ताय, हा जो रस तयार झालेला आहे तोच जर विकृत आहे तर तो रक्तधातूसाठी सुद्धा उपयोगाला नाही येते, कारण रक्तधातू ही त्याच्यातनं बनत नाही. तर मग मांसाय कुते तू, मग मांस तरी काय बनणार आहे त्याचं. म्हणजे हे जे दोन मुख्य द्रव धातू आहेत आणि जे त्या मानाने स्थूलत्व जास्त आहे, त्याच्यामध्ये अग्नी त्या मानाने कमी लागतो आहे, असेच जर बनत नाहीये तर त्याच्यापासून तयार होणारा घन स्वरूपाचा असा मांस धातू कसा काय बनेल, असं त्यांनी क्वेश्चन टाकलं. उपस्तब्ध हा स शकृता, त्याच्यामुळं शकृतावरच उपस्तब्ध असलेला तो प्राजक्ष्मी रुग्ण, स शकृता उपस्तब्ध हा, शकृतामुळे केवलम वर्तते क्षयी, केवळ त्याच्यावरच तो वर्तत म्हणजे शरीराचं त्याचं वर्तन होत असतं. आणि हा जो क्षयरोगी सहा क्षयी असं आहे, म्हणजे कसा शब्द येईल पूर्ण, सहा क्षयी केवलम शकृता उपस्तब्ध हा वर्तते, तो राजक्ष्म्याचा रुग्ण फक्त शकृतावरच वर्तन करत असतं. आता एक हा मुद्दा जो आलाय ना तर त्याच्यानं थोडस धात्वग्नींच्या संदर्भात बोलावं असं मला वाटतं. तर एक विचार करावा बरं का आपण असा, एक शांतपणे डोळे मिटून. मी बऱ्याच वेळेला असं म्हणते की एखाद्या गोष्टीचं उत्तर आपल्याला मिळत नसेल ना तर सगळी इंद्रिय बंद करून, कवाड इंद्रियांची बंद करून डोळे मिटून शांत बसावं की बरीचशी उत्तरं मिळायला लागतात. तर त्याच्यामध्ये धात्वग्नींचा विचार आपण करूयात थोडासा, जास्त वेळ नाही घेणार तुमचा,
पण आहार रस आहे, तुम्ही विचार करा. तर आहार रस आहे तो द्रव स्वरूपामधला आहे. त्या द्रव स्वरूपापासून त्याला आपण अग्नी दिला आणि त्याचा आपण काय बनवलंय तर रसधातू बनवलाय. तो बनायला किती वेळ लागेल, तर त्याला जेवढा काही त्याच्या अग्नीवरती संस्कार व्हायला जेवढा वेळ लागणार आहे तेवढा. पण लिक्विडचं लिक्विडच आपल्याला ठेवायचंय. त्याच्यामुळे त्याला वेळ काही फारसा लागणार नाही. एक उदाहरण सांगते हा तुम्हाला. म्हणजे काय की काढा आपल्याला करायचा आहे, आपण त्याच्यात काहीतरी टाकलेलं आहे आणि एक तयार होमोजिनियस असा काढा करण्याच्या दृष्टीने आपण एक त्याला अग्नी दिला. उकळल्यानंतर आपोआप होणार आहे ते, मग थांबेल. राईट. सो हा रक्त धातवग्नीचा म्हणजे तुम्ही अग्नीची तीव्रता किंवा तीक्ष्णता कशी असेल याचा विचार करा, त्या दृष्टीने हे सांगते. त्याच्यानंतर त्याचंच थोडस स्वरूप आपल्याला बदलायचं आहे आणि म्हणून आपल्याला द्रवत्वच ठेवायचं आहे. तर आपण त्याला पुन्हा अग्नी दिलेला आहे. जसं आपण क्षीरपाक करतोय की 2 वस्तू आहेत आणि त्याच्यातनं आपण एक वेगळं काहीतरी तिसरा म्हणजे क्षीरपाकासारखी कल्पना तयार करतोय. जे गुडूची आहे, पाणी आहे आणि क्षीर आहे आणि त्याला आपण अग्नी दिला आणि अग्नी दिल्यानंतर त्याचा क्षीरपाक तयार झाला. हे जे आहे ना हे रक्तवत आहे, म्हणजे ह्याला रक्ताचा धात्वग्नी कसं काम करेल त्याच्याप्रमाणे आहे. त्याच्यानंतर आता ह्याचाच समजा आपल्याला ज्याला हे म्हणतो ना आपण काय तर घनवटी तशी बनवायची आहे आपल्याला, घन बनवायचं आहे. तर घन बनवण्यासाठी म्हणजे त्याला एक आता थोडस पिंड स्वरूप यायला पाहिजे. जसं मांसाचं पिंडीचं स्वरूप आहे तसं. आणि मग तो अग्नी आपल्याला जेवढा आपल्याला फक्त उकळायला लागलं, काढा करायला लागला किंवा क्षीरपाकाला जेवढा वेळ लागला, तर त्याच्यापेक्षा जास्ती अग्नी लागेल की नाही. पण तो अग्नी आहे त्याची तीव्रता तीक्ष्णता थोडी जास्ती लागणार आपल्याला आणि म्हणून आपण तो वेळही वाढवणार आणि त्याची अग्नीची तीव्रताही वाढवणार. तेव्हा कुठे आपल्याला ते एक घन स्वरूपामध्ये प्राप्त होईल. आणि हे जे घन आहे ना त्याच्याही पेक्षा आता पुढे जाऊन मांसानंतरचा जो मेद आहे, तर मेदाचा अग्नी म्हणजे कसा आहे तर आपण वेगवेगळे जे जेली वगैरे टाईप बनवतात ना, तुम्ही बघितलेलं असेल की ते पिक्रिक ऍसिड त्याच्यामध्ये टाकून आपण ते पाणी आणि हे करून मिक्स करतो, तर त्याला एक असा थलथलीतपणा येतो सगळ्यांना मिळून. किंवा तुम्ही शिंगाड्याची खीर कधी केलेली असेल तर त्याचा जो अग्नी आहे ना तर तो तुम्ही बघा की तुम्ही फार मोठा ठेवला तरी त्याला चालत नाही आणि फार कमी ठेवला तरी चालत नाही, पण वेळ त्याला तेवढा द्यावाच लागतो. म्हणजे तुम्ही समजा असं विचार केला की मला वेळ कमी आहे आणि म्हणून मी शिंगाड्याची खीर पटकन करते किंवा तवकिलाची खीर पटकन करते म्हणून गॅस खूप मोठा ठेवला आणि जर हे केलं हलवत बसले तर नाही तेवढा वेळ, ती तेवढा वेळ घेतेच. म्हणजे त्याला कालाचं महात्म्य आहे. तसं त्या मेदाला तो थलथलीतपणा येण्यासाठी त्या कालाचं महात्म्य लागतं. त्या मेदापासून आता अस्थी बनवायचा आहे, जे एकदम असं थलथलीत आणि जड स्वरूपाचं जे झालेलं आहे ना ते. तर त्याचा अग्नी त्याच्यापेक्षा मोठा असणार का नाही. मग तो कशा स्वरूपाचा अग्नी आहे की ज्याला आपण हे करतो का नाही, काय म्हणतो, खरं पाक नाही म्हणता येणार, कल्प बनवत असताना त्याच्यामध्ये ग्रॅन्युल्सचा टाईपचा जो करतो तर त्याच्यामध्ये आपण किती निगुतीनं अग्नी त्याला देतो ते तुम्ही आठवा. सुरुवातीला आपण अगदी मंद ह्याच्यावरती ठेवतो, ते हलवतो, मग थोडा वाढवतो, वाढवल्यानंतर परत कमी करून मग तो कल्क जो आहे तो ग्रॅन्युल फॉर्म मध्ये आपल्याला मिळतो. तर हे जे आहे ना की त्याचा अग्नी वाढवणं मध्ये ही सुद्धा गरजेची आहे. एकदम बारीकच ठेवला तर तुमचं काय होतं की पाक जो आहे ना तर त्याच्यातलं पाणी उडतच नाही आणि म्हणून तो होत नाही. बरोबर. तो कल्प बनवत असताना, शतावरी कल्पासारखा कल्प बनवत असताना त्याच्या अग्नीला खूप महत्व राहतं. तर तसं मेदापासनं अस्थी तयार करत असताना त्याच्या अग्नीला प्रचंड महत्व राहतं. आणि मग हा अस्थी आहे म्हणजे अस्थी जो तयार झालाय त्याच्यापासून आपल्याला जर मज्जा तयार करायची असेल ना तर च्यवनप्राशचा कल्क जो आपण भाजतो ना तो आठवून बघा. तो असा थलथलीत आणि असा आहे आणि त्याच्यामध्ये तूप आहे. बरोबर. आणि ते आपण भाजतो 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 पण मोठं केलं तर तो जळणार आहे. तर खरं पाक आपल्याला नाही करायचा आहे, परंतु त्याला काल हे सुद्धा तेवढीच महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यापासून स्नेह सुटून मध्ये यायला लागतो च्यवनप्राशच्या मध्ये भांड्यामध्ये आणि कडेने आपला कल्क सगळा तो आवळ्याचा लागतो. तर हे जे आहे ना तर त्याच्यातनं निघणारी मज्जा ही गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. आणि मग त्याच्यानंतर त्याचं सारत्व जे आहे ना तर ते शुक्राकडे जातं. तर ह्या पद्धतीनं प्रत्येक जो अग्नी आहे ना तर त्या अग्नीचा काल आणि स्वरूप ह्या दोन्ही गोष्टी डिफरंट आहेत.
म्हणजे त्याचा टेम्परेचरचा थ्रेशोल्ड आहे ना तो सुद्धा वेगळा असणार आहे आणि त्याचा कालाचा जो थ्रेशोल्ड आहे ना तो सुद्धा वेगळा आहे. सो प्रत्येक धातू बनत असताना त्याला निगुतीनं बनवायला लागतं. असंच आपलं केलं आणि म्हणून झालं अशी गोष्ट होत नाही. आणि म्हणून त्या च्यवनप्राशचा कल्क सुद्धा भाजताना तुम्ही बघितलेला असेल. आपण तो मावा सगळा घेतो आणि त्याच्यात तूप टाकतो आणि भाजतो ना, तर त्यावेळेला तो मध्येच उडतो, हे होतं ते होतं. पण ते किती आपण अगदी त्याचा मेंटेन करून त्याला सगळ्या दोन्ही पद्धतीने भाजत असतो आणि त्या भाजल्यानंतर त्याच्याच आतलं जे तूप आहे ते सुटून येतं. तसं त्या अस्थिच्याच मध्ये जे तूप आहे ना ते सुटून आतमध्ये तयार व्हायला लागतं आणि ती मज्जा म्हणून यायला लागते अस्थिच्याच आतमध्ये. म्हणून अस्थिच्या आतमध्ये मज्जेचं पूर्ण हे काम यायला लागतं. आणि अशा पद्धतीनं ज्या वेळेला आपण विचार करू ना तर मग तो धात्वग्नी जो आहे तो खूप वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतो. या ठिकाणी सगळेच धात्वग्नी जे आहेत तर ते जे आहेत तर प्रायोस्यान मलताम यातम न एव अलम धातुपुष्ट आहे. हे धात्वग्नीच काम करत नाहीये. मग त्याच्यामध्ये कालाची पण मर्यादा आहे आणि अग्नीच्या तीव्रतेची पण मर्यादा आहे. तर हे जर का असेल तर त्यामुळं हा जो रस आहे तो रक्तच तयार करू शकत नाही तर मांसासाठी काय काम करणार आणि म्हणून तो बारीक व्हायला लागतो. म्हणून उपस्तब्धस्य शकृता केवलम वर्तते क्षयी. मग ह्याच्यामध्ये काय तयार झालेलं आहे तर एकतर आहार रस तयार झालेला आहे आणि शकृत तयार झालेला आहे. आहार रस असा तयार झालेला आहे की ज्याच्यापासून पुढे काही धातू बनत नाहीयेत कारण धात्वग्नी नाहीयेत म्हणून, राईट. आणि धात्वग्नी चांगले काम करत नाहीत म्हणून रसरक्त सुद्धा बनत नाहीये तर मांस वगैरेची तर गोष्ट सोडूनच द्या. मग दुसरा प्रोडक्ट कुठला उरला तर शकृत. आणि म्हणून राजयक्ष्म्याच्या रुग्णामध्ये बलम तस्यही विटबलम असं म्हटलेलं आहे आणि म्हणूनच उपस्तब्धस्य शकृता केवलम वर्तते क्षयी असं आलेलं आहे. सो ह्या पद्धतीनं राजयक्ष्म्याच्या रुग्णाकडे आपण बघायला हवं. धातूंच्या अग्नीचा धात्वग्नींचा विचार करायला हवा आणि जाठराग्नींचा विचार करायला हवा. असा जर का विचार केला ना तर मग आपल्याला ते कोडी सुटायला लागतात. मग गामित्व असणाऱ्या ज्या ज्या वनस्पती असतात ना त्या आपण वापरू शकतो. म्हणजे कुठे आपल्याला जास्त त्याच्यामध्ये पेशंटमध्ये डेफिसिट दिसतो म्हणजे मांसाचा क्षय खूप मोठ्या प्रमाणात आहे तर मांसवर्धन करणारी मांसाकडे गामित्व असणारी जसं विदारी वगैरे आहे या पद्धतीची औषधं वापरणं. काही वेळेला समजा प्रतिलोम राजयक्ष्मा आहे तर मग तिथे शुक्राकडे जास्त जाण्यासाठी उपयुक्त अशी असणारी द्रव्य देणं. तर ह्या पद्धतीनं आपण आता राजयक्ष्म्याचा रुग्णाचा विचार करायचा आहे. ओके. मला वाटतं हे बऱ्यापैकी समजलं असेल कन्सेप्ट सगळ्यांना ना की धात्वग्नी काय आहे हे समजलं पाहिजे आणि धात्वग्नी कसे आहे ते समजल्यानंतर मग राजयक्ष्माचा रुग्ण का बरा होत नाहीये लवकर हे पण समजायला पाहिजे. धातू बळच नाही आहे ना तिथे त्या दृष्टीने. ओके. रसोप्यसन रक्ताय मांसाय उत एव तु उपस्तब्धस्य शकृता केवलं वर्तते क्षयी लिंगेष्वल्पेष्वपि क्षीणं व्याधौषध बलाक्षमं वर्जे साधये देवं सर्वेष्वपि ततोऽन्यथा दोषैर्व्यस्तैः समस्तैश्च क्षयाच्छष्टश्च मेधसा स्वरभेदो भवेत्. इथपर्यंत राजयक्ष्म्याचं निदान आहे बरं का. मग आता ह्याचं साध्यासाध्यात सांगितलं. लिंगेषु अल्पेषु अपि क्षीणं व्याधी औषध बल अक्षमम वर्जयेत. हे असा रुग्ण वर्ज्य करावा. वर्जयेत कोणाला वर्जयेत तर रुग्ण वर्जयेत. मग कथम रुग्णम वर्जयेत तर लिंगेषु अल्पेषु अपि म्हणजे त्याची जरी लक्षणं कमी असली तरी एक असा थंब रूल आहे बरं का. नॉर्मली ग्रंथोक्त सगळीच्या सगळी लक्षणं जर आपल्याला पेशंट मध्ये दिसायला लागली ना तर असं समजलं जातं की ते असत्यात्वाकडे जाणार आहे. आणि ती जी काही लक्षणांचा संचय दिलेला असतो त्या त्या व्याधींमध्ये आणि त्याच्यापेक्षा जर का थोड्या कमी प्रमाणामध्ये लक्षणं असतील ना तर मग तो साध्यत्वाकडे जातो. मग आता इथे काय म्हटलेलं त्यांनी लिंगेषु अल्पेषु अपि ही जी लक्षणं आहेत ती कमी जरी असतील तरी सुद्धा वर्जयेत. का मग जर लक्षणं कमी आहेत तर नाही वर्ज्य करायला पाहिजे ना पेशंट. तरी सुद्धा का वर्ज्य करायचा तर क्षीणम जसा क्षीण झालेला जो रुग्ण आहे त्याला आणखीन काय त्याच्यामध्ये आहे व्याधी औषध बल क्षम ज्याचं ज्याचं बल व्याधीला सहन करत नाहीये आणि ज्याचं बल औषधाला अक्षम आहे सहन करत नाहीये
अशा रुग्णाला जरी लक्षणं कमी असली तरी सुद्धा वर्ज्य आहेत. म्हणजे काय, त्याला क्षीणत्वामुळं तो व्याधीला सुद्धा सहन करू शकत नाहीये आणि दिलेल्या औषधांचं वीर्य पण त्याला सहन होत नाहीये, म्हणजे औषधांनीच त्रास होतोय असं बऱ्याचदा होतं. आपण सुरुवातीला बघितलेलं होतं त्याच्यामध्ये की नक्षत्राणाम द्विजानाम च राज्ञो भूद्यदयं पुऱ्या यच्च राजाच्या यक्ष्माच राजा यक्ष्मा ततोमतः देहौषध क्षयकृते हे असा शब्द आपण बघितलेला होता. देह आणि औषध क्षयकृते हे, औषधाचा सुद्धा क्षय होतो, औषधाच्या वीर्यांचा किंवा कार्यकारी तत्वांचा तिथे क्षय होतो आणि म्हणूनच हा थोडासा असाध्यत्वाकडे झुकणारा व्याधी आहे. मग अशा वेळेला जी काही दिलेली औषधं आहेत ती सुद्धा जर तो क्षम म्हणजे सहन करू शकत नसेल, त्याच्या औषधाला सहन करत नाही आणि व्याधीच्या बलाला सुद्धा सहन करत नाहीये, असा क्षीण झालेला रुग्ण जरी लक्षणं कमी असतील तरी सुद्धा वर्ज्य आहे किंवा ऍटलिस्ट प्रत्याख्यान करून चिकित्सा करावी. मग काय, साधयेत एव. मग साधयेत एव म्हणजे काय, तर साधावा, हा रुग्ण साधावा. कसा, सर्वेषु अपि ततः अन्यथा, म्हणजे ह्या सर्व लक्षणांपेक्षा अन्यथा लक्षण असणारा जो आहे तसा साधावा. म्हणजेच काय, तर जो क्षीण नाहीये, म्हणजेच काय, जो ताकदवान आहे, बलवान आहे, व्याधीचं बल ज्याला क्षम होत आहे, म्हणजे व्याधीचं बल त्या रुग्णाच्या बलापेक्षा कमी आहे आणि औषधाचं बल तो सहन करू शकतोय, असा रुग्ण थोडीशी लक्षणं जास्ती असतील तरी सुद्धा साधये असं झालं. हे साध्यासाध्यत्वाच्या दृष्टीने हे एक वेगळं साध्यासाध्यत्व हे तुम्ही लक्षात घ्या. बऱ्याच वेळेला साध्यासाध्यत्वामध्ये सगळीच्या सगळी लक्षणं असतील तर तो असाध्य समजावा किंवा अशा पद्धतीनं साध्यासाध्यत्व आलेलं असतं, किंवा उपद्रव असेल तर असाध्य समजावा वगैरे वगैरे. पण ह्याच्यामध्ये असं आहे, महत्वाची गोष्ट की व्याध्यौषध बलाक्षम हा शब्द महत्वाचा लक्षात ठेवायला पाहिजे. वर्जयेत साधयेत एवं सर्वेषु अपि ततो अन्यथा इति प्रायक्ष्म निदानम. याच्यावरती काही शंका असतील तर घेऊयात आपण, आणि उद्या हे जे बाकीचे सगळे व्याधी आहेत ना अरोचकापासून त्या गोष्टी चालू करूया. हा, आणि ना हे आता तुम्ही सगळे म्हणताय वाघबडाची जी ही गोष्ट आहे ते आपण रोज भेटतोय म्हणून तुम्हाला सांगितलं बरं का, पण ते काय अजून पब्लिश होईपर्यंत काही कोणाला सांगू नका. मला तुमच्याकडे एक रिक्वेस्ट आहे छोटीशी, पब्लिश होऊ देत मग काय देऊयात सगळ्यांना. आता तुम्ही माझेच म्हणून मी तुम्हाला सांगितलं थोडक्यात. ओके, हा. Patient 2 months ANC, taken Panchakarma Ayurveda treatment for infertility, 5 years of marriage. रेखा डॉक्टर त्यांनी विचारलेला आहे. फॅमिली हिस्ट्री DMHTA आहे, बीजशुद्धी करता नाही आली आणि आता ह्या पेशंट मध्ये बेबी मध्ये डायबिटीस मेलायटस आहे. बेबी मध्ये डायबिटीस मेलायटस हायपरटेन्शन होऊ नये म्हणून काय करता येईल, काय गर्भिणी परिचर्या करावी. आता कितवा महिना चालू आहे, 2 महिने, दुसरा महिना. ओके, एएनसीचा, ठीक आहे. मग करता येतील बऱ्याचशा गोष्टी. त्याच्यामध्ये आहार आणि विहार जो आहे ना गर्भिणीचा, तो खूप व्यवस्थित आणि मोजून मापून द्यायला पाहिजे. कसंही आणि काहीही खाते असं नाही करायला पाहिजे. अगदी ठराविक गोष्टी ज्या आहेत की ज्याच्यामध्ये वरण भात भाजी पोळी भाकरी कोशिंबिरी वगैरे हे इतपतच द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर हे सगळं जे भेळ वडापाव पाणीपुरी हे कचरापट्टी आहार आहे तो सगळा बंद करायला पाहिजे. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट, खायचं कसं हे काल तुम्ही विधी विशेष बघितलेले आहेत की कशा पद्धतीने खावं आणि कधी खावं, तर ते तिला समजावून सांगायला पाहिजे. असा एक शब्द म्हटला जातो की डायबेटीस इज वेल कंट्रोल्ड इन माउथ. सो त्याच्यामुळे तोंडाचा जर का आपण पहिल्यांदा हे केला ना तर तो डायबेटीस कंट्रोल मध्ये खूप चांगल्या पद्धतीने येतो. सो तोंडावरती कंट्रोल ठेवायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेवढं तोंडामध्ये पचन होईल तर तेवढं डायबेटीस पासून माणूस लांब राहतो.
डायबिटीसची जी माणसं असतात ना, तर ते तुम्ही जर बघितले तर टीव्ही बघत चिडत आणि असे बका खात असतात. तर त्यांचं आहाराचं पचन जे तोंडामध्ये व्हायला पाहिजे रसधातूच्या संदर्भामध्ये, तर ते होत नाही आणि म्हणूनच पुढे विकृती तयार व्हायला लागतात आणि म्हणून डायबिटीस तयार होतं. सो हे वचा करत, चिडचिड करत जेवणारे जे लोक असतात ना, त्यांना त्यामुळे जास्ती करून डायबिटीस झालेला दिसतो. तर ह्या दृष्टीने ह्या पेशंटना हे सांगायला पाहिजे की टीव्ही बघत, टीव्हीवरच्या त्या आता सिरियल बंद आहेत म्हणून खूप शांत आहेत सगळ्यांची डोकी, नाही तर एकदम हे झाले असते. मग रामायण वगैरे चांगलं आहे ते बघायला, पण अदरवाईज सगळी जी काय भयानक वाकडं कुंकूवाले सिरियल असतात ना, हॉरिबल असतात आणि ते बघत बघत लोक जेवत असतात. सो तसल्या मानसिकतेचा परिणाम सुद्धा त्याच्यावरती येत असतो. सो हे थांबवायला पाहिजे. त्याच्यानंतर रोजचा व्यायाम करायला पाहिजे. गर्भिणी असली तरी सुद्धा सूक्ष्म व्यायाम वगैरे जे आहेत त्या गोष्टी करायला पाहिजेत. त्याच्यानंतर जे आपल्या हे असतात थंड फ्रीज मधले पदार्थ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बंद करायला पाहिजेत. जे आहारानेच या गोष्टी जिंकू शकतो सगळ्यात पहिलं महत्वाचं. आणि मग त्याच्यानंतर औषधांचा भाग येईल. तर औषधांच्या भागाच्या संदर्भामध्ये ती जी पेशंट आहे तर त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला गृहण करणारं खूप सारं औषध असं वापरण्याच्या ऐवजी गृहणाच्या बरोबरीने एखादं पाचन औषध असं द्यायला पाहिजे. जे शतावरी अश्वगंधा समजा तुम्ही वापरत असाल तर त्याच्याबरोबर शुंठी वापरणं, या गोष्टी करायला पाहिजेत. म्हणजे एकांतिक गृहण होत नाही आणि एकांतिक गृहण नाही झालं ना की मग डायबिटीस आणि बीपी ह्या दोन्ही गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवता येत असतात. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे बीपीच्या संदर्भामध्ये चिडचिड आणि त्राग्यामुळे बीपी जास्ती वाढत असतं. सो मनाच्या कंट्रोल साठी प्राणायाम करणं हे नित्य आणि गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर का पेशंट वर्किंग असेल, आता सगळे घरी आहेत हे सोडून द्या, परंतु पुढे जेव्हा ओपन होईल आणि बाहेर जाऊन येणार आणि पुन्हा घरातली कामं असं जे काही सगळं असतं, तर त्याच्या वेळेला बॉडी झिरो करणं म्हणून एक टेक्निक असतं. म्हणजे काय, तर ऑफिस मधनं आल्यानंतर पहिली 5 मिनिटं स्वतःला द्यायची, हातपाय तोंड स्वच्छ धुवायचंय. त्याच्यानंतर दरवाजा खोलीचा बंद करून शांतपणे बसून प्राणायाम करणं आणि कम्प्लिटली सगळे विचार मनातनं काढून टाकणं ही गोष्ट खूप गरजेची असते. आणि त्याच्यामुळे मनाच्या चिडचिड रागावरती आपल्याला कंट्रोल मिळवता येत असतं. म्हणजे बीपी वाढणं वगैरे ह्या गोष्टी होत नाहीत. त्याच्यानंतर रक्त उत्कलेश करणारे पदार्थ तिने खाऊ नयेत, जसं संत्र वगैरे आहे तसं बरं का. मोसंबी एक वेळ बरी असतात, परंतु संत्र जे आहे ते रक्ताचा उत्कलेश करणार आहे. टोमॅटो जो आहे तो पण रक्ताचा उत्कलेश करणार आहे. टोमॅटोचं प्रमाण आजकाल, संत्र्याचं काही एवढं आपल्याकडे जास्ती नाहीये, पण टोमॅटोचं प्रमाण खूप जास्ती झालेलं आहे जेवणाच्या ह्यांच्यामध्ये. तुम्ही विचार करा की एक वेळ कांदा आणि बटाटा नसला तरी चालतो, पण प्रत्येक भाजीत टोमॅटो आजकाल बरेच जण घालत असतात. सो त्याही गोष्टीचा विचार करायला पाहिजे. सो विदाह रक्ताचा होऊ नये या दृष्टीने द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर वातपित्त ज्वराचं औषध पूर्ण सुशेखर बरोबर अशा पद्धतीनं जर दिलं तर बीपी आणि मनाची चिडचिड ह्या दोन्ही गोष्टी कमी यायला लागतात. आणि पाचन गृहणाच्या सोबत असं जर दिलं तर डायबिटीसच्या दृष्टीने त्या गोष्टी होणार नाहीत याची काळजी घेता येत असते. त्याच्यानंतर डायबिटीसच्या साधारणपणे 5व्या ते 6व्या महिन्यानंतर वसंत कुसुमाकर जरी वापरलं ना तरी बाळाची वाढ चांगली व्हायला लागते. आईची बाकी वाढ चांगली होत असते, परंतु सूज न येणं ही गोष्ट घडायला लागते. आणि म्हणून वसंत कुसुमाकर, सहस्त्रपुटी, अभ्रपुडूची सत्व आणि म्हशी असं खालून 60 पुड्या करून त्या पेशंटला द्यायला पाहिजे. आणि 7व्या महिन्याच्या नंतर असं म्हटलेलं की 9व्या महिन्याच्या मध्ये की निस्नेहांगी न नवमान मासात प्रभृती वास आहेत म्हणून. तर 9व्या महिन्यानंतर स्नेहन करायला सांगितलेलं आहे. आणि ते जे स्नेहन करायचं आहे ना तर ते प्रमेहाच्या अधिकारातल्या तेलांचं स्नेहन व्हायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये प्रमेह, मीर वगैरे ही जी तेलं आलेली आहेत ना तर त्यांचा वापर त्याच्यात करायला पाहिजे. ओके, सो ह्या विषयावरती आपलं एक शुक्रवारी लेक्चर आहे. आपलं आज हे आहे ना बुधवार आहे, तर गुरुवारी उद्या लेक्चर आपलं होईल. परवाच्या दिवशी एक मी तुम्हाला पाठवते तो मेसेज, तर त्याच्यावरती लेक्चर आहे. तर त्याच्यामध्ये हाय रिस्क प्रेग्नन्सी आणि आयुर्वेद असं विषयावरचं लेक्चर आहे. सो त्या वेळेला तुम्ही तिकडे याल तरी हा विषय त्याच्यामध्ये बराचसा कव्हर होईलच. सो त्याच्यानंतरच आहे की 29 वर्षाचं फिमेल पेशंट आहे, मॅरिड, 7 इयर्स, G1 सेकंड ट्रायमेस्टर MTP एनोपोली होती, G2 4.5 इयर्स आहे आणि G3 23 वीक्स आहे. आणि फ्रेटर्नल अबॉर्शन 23 वीकचं कसलं फ्रेटर्नल अबॉर्शन, LACS डन 23व्या आठवड्याला. हे मला काहीतरी वेगळं वाटतंय. That time USG report was below USG report, bilateral moderate to severe pleural effusion, diffuse subcutaneous edema, increased thickness, hydroxypitalis. Now 2 months pregnant आहे. Okay.
आणि वॉन्ट्स आयुर्वेदिक ट्रीटमेंट फॉर हेल्दी बेबी ते सजेस्ट. हा, तर हे एकतर 23व्या आठवड्यामध्ये जे आहे ना, तर ते सुद्धा एनोमॉली म्हणून चालेल. ते थ्रेटन अँड अबॉर्शन असं का लिहिलं ते काही मला कळलं नाहीये. परंतु आता त्याच्यानंतरचं जे एक बेबी आहे ते नॉर्मल आहे आणि एकाचा हायड्रॉक्स व्हिटॅलिस झालेला आहे आणि त्याच्यानंतर आता प्रेग्नंट आहे आणि 2 महिन्याची प्रेग्नन्सी आहे. तर काय द्यायला पाहिजे असा क्वेश्चन आहे. तर असे जे जे पेशंट असतात ना, मी एका लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं डिटेल की वारुळाची माती जी असते ना, तर कंजनायटल अनोमलीज वरती खूप त्याचा चांगला उपयोग होत असतो. आतापर्यंत बरेच पेशंट्सना वापरलेली आणि टचवूड की आतापर्यंत एकाही पेशंटला हाय रिस्क असताना या बाबतीमध्ये कुठेही आपल्याला असं दिसलेलं नाही आहे की त्याच्यामध्ये अनोमली आलेली आहे. सो प्रजास्थापन योग जो आहे त्याच्याबरोबर वारुळाची माती त्याला 21 भावना विडंगाच्या देऊन अशा पद्धतीने वापरायची, म्हणजे मग हे पुन्हा पुन्हा होणार नाही. त्याच्यानंतर पोटावरती लेप लावायला पाहिजेत. मग त्याच्यामध्ये ह्याचा जो आहे ना महापैशाची घृताचा लेप, तर त्याचा उपयोग चांगला होईल. त्याच्यानंतर पोटामध्ये महापैशाचे प्लस सद्ग्रहाचं औषध असं द्यायला पाहिजे. तो ह्या ज्या काही गोष्टी असतात तर त्याच्यामध्ये दैवम चैवात्र पंचमम असं म्हटलेलं आहे आणि त्याही गोष्टींचा विचार करून आपण सद्ग्रहाचं औषध द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट अशी आहे की पोटामध्ये सुवर्णयुक्त ब्राह्मीवटी वेगवेगळ्या गोष्टींबरोबर देणं. मग त्याच्यामध्ये कल्याणकावलेह जो आलेला आहे ना, तर त्याच्याबरोबर ब्राह्मीवटी वापरली तर ह्या गोष्टी परत परत रिकर होणार नाही आणि प्रेग्नन्सी टिल टर्म व्यवस्थित होऊन चांगलं बेबी हाताला लागेल. तर वारुळाची माती मात्र निश्चित तुम्ही वापरायची. अभ्यासाबरोबर आध्यात्मिक वाचन काय करावे आणि साधनाबद्दल पण थोडे सांगा ना असं म्हटलंय. तर काय सांगू त्याच्याबद्दल, तर ते काय माझा अधिकार नाही खरं म्हणजे. पण एक मी सांगेन की महाराजांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्यात ना त्या नित्य कराव्यात सगळ्यांनी. तर त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीच्या 100 ओव्या रोजच्या रोज वाचणं कमीत कमी, वानरगीता रोजच्या रोज वाचणं आणि त्याच्यानंतर आता संध्याकाळच्या वेळेला दत्तस्तव स्तोत्र आणि हे सांगितलेलं आहे अघोराष्टक स्तोत्र, तर ते दोन्ही 5-5 वेळेला संध्याकाळी म्हणावं. आणि त्याच्याबरोबर रुक्मचरित्र जे आहे ना, तर रुक्मचरित्राच्या 5व्या अध्यायामध्ये ते महामारी स्तोत्र म्हणून एक आलेलं आहे, तर ते महामारी स्तोत्र म्हणावं असं म्हणून महाराजांनी सांगितलेलं आहे. सो ते महामारी स्तोत्र सुद्धा रोज तुम्ही म्हणू शकता. संध्याकाळच्या वेळेत हे म्हणावं असं महाराजांनी सांगितले. तर ह्याच गोष्टी मी तुम्हाला सांगेन, मी काय वेगळं सांगेन. आणि जर का काय वेगवेगळ्या पद्धतीनं अजून सेवा करायची इच्छा असेल तर ज्ञानेश्वरी हस्तलिखित तयार करणं किंवा ज्ञानेश्वरीची उभी सेवा करणं किंवा ज्ञानेश्वरी श्वासावरती वाचणं, ह्या गोष्टी करू शकतात. तुम्हाला हवं असेल तर ते स्तोत्र जे आहे महामारी स्तोत्र ते मी ऑडिओ रेकॉर्ड करून तुम्हाला पाठवेन. सो ते तुम्ही रोज म्हणून म्हणून आपोआप जमायला लागेल. छोटंसंच आहे, 5-6 ओळींचे, जास्त नाही. A female patient of 48 years, low backache. हा राजक्ष्मात काही शंका नाही दिसत आहे कोणाला, सगळं वेगळं वेगळंच विचारतात क्वेश्चन. Weakness, giddiness, reduced sleep, only with tranquilizer, pain in eyes, heat, prakriti, pitta, vataja, history of hysterectomy, 15 years back, osteoporosis, ना नाडी वातप्रधान, जिव्हा साम, मलविबंध, पेशंट पंख्याची हवाही सहन करू शकत नाही आणि गरमी सहन करू शकत नाही, असं असं वरिष्ठ यांनी सुद्धा शिरशूल होतो. काय विचार करावा? ओके, ठीक आहे. 48 इयर्सची आहे आणि हिस्टेक्टॉमी झालेली आहे 15 वर्षापूर्वी. 15 वर्षापूर्वी म्हणजे 38 वजा 5 म्हणजे 32व्या वर्षी, 32-33व्या वर्षी. खूपच लवकर झाले बरं का. त्याचं कारण काय होतं हे विचारलेलं होतं का ते बघायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे हिस्टेक्टॉमी करताना त्याच्या बरोबरीने ओव्हरीज काढल्यात का हे पण बघायला पाहिजे. ओव्हरीज जर काढलेला असेल ना तर ते पंखा सहन होत नाही आणि गरम पण सहन होत नाही, हे लक्षण ओव्हरीज काढल्यामुळे दिसतं. आणि आता काय करायचं हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि वीकनेस आहे, गिडीनेस आहे आणि कुठेच काही त्यांना उत्साह वाटत नाही ओव्हरऑल असं दिसतंय. तर ह्याच्यामध्ये ना जरी ओव्हरीज नसतील हा तरी सुद्धा शरीर आपलं इतकं कनवाळू असं ना समयोग वाहित्वात असं शरीराच्या बाबतीमध्ये म्हटलेलं आहे.
तुम्हाला त्याचं एक उदाहरण सांगते. एखाद्याचं जर का काही कारणामुळं समजा एक हाफ राईट लेग अम्प्यूट केला असेल हा, तर त्याला तरी सुद्धा जाणीव असते की माझ्या उजव्या पायाच्या अंगठ्याला काहीतरी खासतंय वगैरे असं पेशंट सांगतो, कारण समयुग वाहिक शरीराचं असतं म्हणून. आणि तसं असल्यामुळं जरी हिस्टेक्टॉमी झालेली आहे आणि ओव्हरीज काढल्या असतील किंवा नसतील हा, तरी सुद्धा ह्या पेशंटमध्ये मला असं वाटतं की बीजजनांचं जे औषध आहे ना, नारायणी, गुळवेल, सत्व, शंख आणि अमृता, तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या त्यांना द्यायला पाहिजे. म्हणजे हे क्षणात कसं तरी होणं आणि क्षणात बरं वाटणं हे जे आहे ते कमी यायला लागतं. त्याच्यानंतर अजिबातच झोप लागत नाहीये, तर झोप लागण्याच्या संदर्भात एक फार सुंदर औषध तुम्हाला सांगते. झोप लागत असताना सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, आपण डोळे बंद करतो, आडवे पडतो, डोळे बंद करतो. आणि सगळ्यात शेवटी झोप लागण्याच्या प्रोसेसमध्ये काय असतं, तर आपल्याला आवाज ऐकू यायचा बंद होतो. गाणं बिणं कुठे जर काही चालू असेल तर कितीही प्रयत्न जर केला ना तरी झोप लागत नाही असं होतं. चांगलं गाणं असेल अंगाई सर्व तर झोप चांगली लागते परंतु काहीतरी खाडखुड आवाज चाललेले आहेत किंवा डिस्को बिस्को सारखी गाणी लागली तर बिलकुल झोप लागत नाही. याचाच अर्थ काहीतरी आवाजाचा संबंध असतो झोपेशी. आणि त्या दृष्टीने आवाज कुठून ऐकतो आपण, तर कानांनी. म्हणून कर्णपुरण जर का केलं ना तर झोप खूप चांगल्या पद्धतीची लागते. सो बऱ्याच वेळेला झोप लागत नाही म्हटल्यावरती माथ्यावरती तेल टाकणं ह्या गोष्टी आपण सांगतो. त्याने झोप बऱ्याच पेशंट्सना लागते, नाही असं नाही, पण ज्यांना अगदीच लागत नसते ना त्यांच्यासाठी कर्णपुरण करायला पाहिजे. आणि कर्णपुरण करताना कशाचं करायचं, तर मग परवा सांगितलेलं त्याप्रमाणे रुईच्या तेलाचं कर्णपुरण करू शकतो, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे बलातेल वगैरे ह्याही गोष्टींचं कर्णपुरण करू शकतो. पण हे देत असताना कडकडीत गरम करून कोमट करून मग त्याचं कर्णपुरण करणं ही गोष्ट करायला पाहिजे. म्हणजे काय होईल की झोप लागायला लागेल, आणि झोप लागायला लागली ना की बऱ्याचशा गोष्टींची उत्तरं मिळायला लागतात. कारण की निद्रा यत्तम सुखम दुःखम पौष्टिक कार्शम बलाबलम वृषताम क्लीबताम ज्ञानम अज्ञानम जीवितम नच असं म्हणतात. झोप लागायला लागली की ह्या पेशंटमध्ये त्याचा परिणाम चांगला येईल. त्याच्यानंतर आता म्हटल्याप्रमाणे ह्याचं जे औषध आहे गुळवेल, सत्व, अमृता वगैरे तर ते द्यायला पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वृषयोग आणि सुवर्णराज मंगेश्वर असं जर वापरलं ना तर ह्यांची लक्षणं खूप सारी कमी येतील. त्याच्यानंतर संपूर्ण अंगाला आंघोळीच्या वेळेला उद्वर्तन वापरायला पाहिजे. आणि उद्वर्तन जे आहे ते मेदोपाचक जे आहे ना त्याच्यातलं वापरायला पाहिजे. ह्याच्यामध्ये वजन किती किंवा वाढलंय वगैरे असं दिलेलं नाहीये, परंतु या पेशंटचं वजन बऱ्यापैकी असेल असं एक मला वाटतं. आणि हाशूस करणं, धाप लागणं आणि खूप जास्त घाम येणं ही 3 लक्षणं अजून तिला असतील असं वाटतंय मला. तर हे जे असतं ना म्हणजे थोड्याशा 4 पोळ्या केल्या की बसायचं, थकायचं, मग परत उठायचं, मग परत पोळ्या करायच्या, असं की एक काम सलग कुठल्या ह्यांच्याकडे होत नाही बऱ्याच वेळेला. मग ह्या कारणासाठी उद्वर्तन जे वापरणार ते मेदोपाचक वापरायचं, आणि मेदोपाचकामध्ये धान्य घालायचं म्हणजे स्वेद प्रवृत्ती कमी व्हायला लागते. आणि घाम कमी यायला लागला ना की मग त्यांना अनइझीनेस जो आहे तो कमी व्हायला लागेल. त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट म्हणजे साधी जी ब्राह्मी वटी आहे ती 3 वेळेला औषधाच्या सोबत पाण्याबरोबर द्यायला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये एक आश्वासन चिकित्सा नावाचा प्रकार, म्हणजे काय की त्यांच्याशी बऱ्याच वेळेला सगळेच जण बिझी असतात आणि घरातल्या बाईशी बोलायला कोणाला वेळ नसतो असं बऱ्याचदा होत असतं. सो एक 10 मिनिटं तरी रोजचा थोडासा वेळ काढून त्यांच्याशी बोलायला हवं. सो दॅट बोलल्यानंतर माणूस मोकळा होत असतो. मनाचं शल्य आहे ना ते जायला पाहिजे असं. आणि एवढ्या लवकर जर हिस्टेक्टॉमी झाली ना तर त्याचं कारण काय हे जरा विचारून घ्यायला पाहिजे. फायब्रॉइड वगैरे असेल तर ठीक आहे, पण त्याच्या बरोबर ओव्हरीज पण काढल्यात का, ओव्हेरियन सिस्ट होते का वगैरे ह्या गोष्टीही विचारायला पाहिजे. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये असताना ग्रंथ वाचन किंवा पाठांतर नाही केले, पण आता प्रॅक्टिसच्या 6 वर्षांनंतर वाग्भट पाठांतर करण्यास सुरुवात कशी करावी, मीन्स दिनचर्येत कसे बसवावे किंवा कशी सुरुवात करावी. ओके, चांगला प्रश्न आणि करावं असं वाटतंय. ह्याच्याबद्दल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अभिनंदन. आणि करा बरं का, ह्याचं कारण जेवढं आपल्याला श्लोक मुरतात ना आपल्या शरीरात, मनात, तर तेवढी आपली मनाची निर्णय घेण्याची जी प्रोसेस असते ती फास्ट व्हायला लागते. हे कसं करायचं तर रेखा यांनी विचारलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याच आवाजात पाहिजे तर टेप करून ठेवायचे. आता तुमच्याकडे मोबाईल आणि रेकॉर्डर वगैरे भरपूर असतात, किंवा आता मी तुमची बरेच जणांची रिक्वेस्ट आलेली आहे की जसा तो आपण ह्याचा अध्याय पाठवलेला रक्तपित्त कासाचा तसे इतरही अध्याय पाठवा. तर आपल्या दवाखान्यामध्ये आपण हे बऱ्याच वेळेला देत असतो मुलांना, नाहीतर मी मागे लागून करूनच घेत असते असं आहे. तर त्याच्या पद्धतीने जर का केला ना ऑडिओ रेकॉर्डिंग जे आहे ते रोज जर ऐकत बसलं तर आपोआप पाठ व्हायला सुरुवात व्हायला लागते, त्याची गोडी लागते. तो नाद असतो एक तर त्या नादाची गोडी लागत असते.
तर ह्या दृष्टीने करावं. आणि आता इतर बरीचशी कामं आपल्याला बऱ्याचदा असतात आणि मग त्याच्यात हा वेळ कसा काढायचा असा प्रश्न राहत असतो. तर इतर गोष्टी करत असताना म्हणजे पोळ्या करताना वगैरे हे जर ऑडिओ लावून ठेवले ना तर पुन्हा पुन्हा कानावर पडल्यानंतर आपोआप आपले पाठ होत असतात. एक नेहमी मी दवाखान्यात पण उत्तर देत असते की त्याच्यामध्ये आपण पिक्चरची जी गाणी असतात ना ती पण काही अशी पाठ करत नाही ना बसून कधी, की लिहून काढलंय गाणं आणि असं पाय हात करतोय जादू तेरी नजर खुशबू तेरा असर असं नाही ना पाठ करत. मग कसं करतो ते आपण ऐकतो आणि आपोआप पाठ होतं, राईट. तर तशी गोष्ट ह्या श्लोकांच्या बाबतीमध्ये पण होत असते आणि जर का नित्यत्व ठेवलं ना त्याच्यामध्ये तर ती गोष्ट सहजी होऊ शकते. ह्याच्यामध्ये 2 पद्धतीने करायला पाहिजे बरं का. आता जे रेग्युलरली करतायत तर चांगली गोष्ट आहे. पण ते आपलं जपून ठेवणं ही पण गोष्ट महत्वाची आहे. योगक्षेम म्हणतात ना तसं की प्राक्तस्य अप्रापणम योग हा म्हणजे जे पाठ नाही झालेले आहेत ना ते नव्याने पाठ करणं आणि प्राप्तस्य रक्षणम क्षेम हा ते पण विसरून जातो क्षेम हा. जे पाठ केलेत ना ते कधीतरी केलेले असतात आणि मग विसरल्यानंतर ते आयत्या वेळेला आठवत नाही. तर जी विद्या आयत्या वेळेला आठवत नाही तर ती काही उपयोगाची नाही. तर त्याच्यामुळे श्लोक टंग टिप ऑफ द टंग म्हणतो तसे असले पाहिजे तर त्याचा उपयोग जास्त होईल. अगदी टिप ऑफ द टंग नसले ना तरी सुद्धा आत पर्कोलेट व्हायला पाहिजेत, परेमध्ये तरी निदान असायला पाहिजेत. त्याच्यासाठी अनुवृत्ती ठेवणं ही गोष्ट गरजेची असते. एक मेथड त्याच्यासाठी मला सगळ्यांनाच तुम्हाला सांगावीशी वाटते की समजा सूत्रस्थानाचा तुम्ही बरं का बरेच जणांनी 10वा 11वा 12वा अध्याय तरी पाठ केलेला असतो. मग 10वा अध्याय जो आहे तो एक दिवस म्हणायचा, दुसऱ्या दिवशी 11वा म्हणायचा, तिसऱ्या दिवशी 12वा म्हणायचा. मग समजा 15वा केला असेल तर 15वा म्हणायचा. मग 16 17 18 नसतील केले समजा मग डायरेक्ट 20वा केला तर मग डायरेक्ट 20वा म्हणायचा. म्हणजे जेवढे अध्याय पाठ आहेत ना ते रोज एक 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 म्हणत जायचे आणि त्याच्या बरोबरीने रोज एक 5 ते 7 श्लोक तरी नवीन पाठ करत जायचे. असं जेव्हा होतं ना तर आता समजा हळूहळू करत खूप सारे अध्याय पाठ झाले तर सूत्रस्थानाचे समजा 30च्या 30 पाठ झाले असं आपण एकदम हाय एम धरूया. तर 30च्या 30 जरी पाठ झाल्या ना तरी पहिला दुसरा तिसरा चौथा असं करत करत आपण शरीरातले थोडे थोडे अध्याय श्लोक रोज पाठ करतोय 10-10 श्लोक. तर 30 दिवसांनी आपल्याला परत पहिला अध्याय म्हणावा लागतो कारण 30 अध्याय झाले आपले बरोबर. म्हणजे आपण महिन्यातनं एकदा जरी अध्याय तो पाठ असलेला म्हटलं ना तरी सुद्धा मग आपल्याला अनुवृत्ती राहिल्यामुळे ते लक्षात राहतात आणि त्या पाठांतराचा उपयोग व्हायला लागतो. सो ह्या दृष्टीने जे पाठ आहे ते रोज एक एक अध्याय म्हणत पुढे जायचं. म्हणजे नवीन पाठ नाही ते रोज एक 10 श्लोक साधारण पाठ करायचे. असं जरी केलं ना तरी उत्तम पद्धतीने पाठांतर होतं आणि वाढतं. तर अशा पद्धतीने करायचं पाठांतर. नंतर 38 वर्षाची फिमेल आहे आणि त्याच्यानंतर 2 यंग किड्स आहेत, वेट लॉस आहे, वेट आता 40 आहे, अंगमर्द आहे, खूप अग्निमांद्य आहे, पाठपोट दुखते, वेदना वगैरे आहेत, डायबेटीस आहे. त्याच्यानंतर MRI च्या रिपोर्ट मध्ये कॅव्हर्नोसस सायनस सुडो ट्यूमर आलेला आहे. त्याच्यामुळे राईट साइड फेस यक्ष्माचा विचार करावा का. कसं आहे की एकतर मनाचा आघात बऱ्यापैकी त्यांना बसलेला आहे आणि त्या मनाच्या आघातातनं ह्या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या आहेत. त्याच्यानंतर तो ट्यूमर सुद्धा एक येऊन गेलेला आहे तर त्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये डायबेटीस पण आहे आणि त्याच्यानंतर फेशियल हेवीनेस आहे आणि डोळ्यांवरती ताण असतो त्या ट्यूमरमुळे. तर राजलक्ष्मीचा करू शकतो याच्यामध्ये विचार. ह्याचं कारण काय की मनाचा आणि अग्नीचा संबंध आपण बघितलेला होता आणि जर का मन खट्टू झालंय किंवा मन अजिबातच कशावरती नाहीये असं असताना अग्नीच्या विकृतीमुळं धात्वग्नींमध्ये पण विकृती येणार आणि त्याच्यानंतर राजलक्ष्मी ह्या दृष्टीने आपण विचार नक्की करू शकतो. त्याच्यामध्ये नवरत्न राजमृगांकरस किंवा महामृगांकरस ह्या गोष्टीचा उपयोग ह्या पेशंट मध्ये चांगला होईल. त्याच्यानंतर जे काही ट्यूमर वगैरे डेव्हलप झालेलं आहे तर त्याच्यासाठी बांबूच्या तेलाचा नस्य बांबूचा लेप हे 2 गोष्टी वापरायला पाहिजेत. त्याच्यानंतर उद्वर्तन जे आहे ना तर ते कपग्न गणाचं किंवा कंडुग्न गणाचं उद्वर्तन संपूर्ण शरीराला वापरायला पाहिजे. मग तुम्ही आता एकदम विचाराल की कंडुग्न गण का म्हणून काही अंगाला खाज वगैरे येत नाही. तर पेशंट जरी डायबेटिक असले ना तरी कंडू हे लक्षण आपण बघितलेलं होतं की कधीच ते नुसतं त्वचेवरती आहे म्हणून नसतं, सायकोसोमॅटिक असतं बऱ्याच वेळेला. सगळी कामं झाली हे झालं आणि बसले की मग ते खातवायला सुरुवात करतात. सो मन जे आहे ना तर त्याचा संबंध कंडुग्न गणाशी राहतो आणि म्हणूनच
कंडुग्न कण जर सर्वांगाला लावलं तर शुक्रधरा कला सर्व शरीर व्यापिनी असं म्हटलेलं आहे आणि मग शुक्रातनं त्याचा परिणाम चांगला यायला लागेल आणि हे डायबिटीस हे वगैरे जे आहे ना त्या ही गोष्टी कमी यायला लागतील. आणि आता वजन फक्त 40 आहे तर ह्या सगळ्या रिपोर्ट मध्ये फक्त थायरॉइडचं लिहिलेलं नाहीये, तर एकदा थायरॉइड पण करून घ्यायला पाहिजे. महामृगांक रस वापरणं, कंडुग्न गणाचं उद्वर्तन वापरणं, त्याच्यानंतर पोटामध्ये देत असताना जंबू कार्वेलक आणि जिप्साया असं एकत्र जर दिलं ना तर त्याचा शुगरसाठी चांगला परिणाम येईल. आणि मनाचा विचार करत असताना तिथे महापैशा ठिकाणी मानसमित्र वटक अशा गोष्टी जर तिथे दिल्या पेशंट मध्ये तर त्याचा परिणाम चांगला येईल असं दिसतं. रस धातू पासून शुक्रापर्यंत परिणत होण्यासाठी प्रत्यक्षात किती कालावधी लागतो, कारण तो 1 दिवसापासून 1 महिन्यापर्यंत वेगवेगळा दिलेला आहे. शुक्र तयार होण्यापर्यंत किती दिवस चिकित्सा द्यावी? छान छान प्रश्न आहे. कसं आहे ना की धातूंच्या संदर्भामध्ये, द्रव्यांच्या संदर्भामध्ये धातूंच्या कडे गामित्व हा एक मोठा मुद्दा असतो. म्हणजे काय खाल्लंय ह्याच्यावरनं काय कशामध्ये परिणत होणार आहे ही गोष्ट महत्वाची राहते. म्हणजेच काय, आता समजा दूध प्यायलेलं आहे, तर दूध जर आहे ना तर सद्य शुक्र कराहा पयाहा असं म्हटलेलं आहे. मग त्याचा 1 दिवसामध्ये काय 1 तासामध्ये सुद्धा परिणाम होणार आहे. परंतु आता दुसरी एखादी गोष्ट खाल्लेली आहे, म्हणजे कुठली, समजा गहू खाल्लेला आहे, तर गहू जो आहे तोही वृक्ष आहे परंतु तो पचायला जड आहे आणि त्याचं गामित्व जरी शुक्राकडे असलं तरी सुद्धा तो भग्न संधानकर म्हणून जास्त आहे. तर प्रत्येक गोष्ट कशी रेंगाळत जाईल ना ती वेगवेगळ्या पद्धतीने जाईल, म्हणून तो 1 दिवसापासून 1 महिन्यापर्यंत असं म्हटलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये कसं होईल की रसातनं रक्तात, रक्तातनं मांसात, मांसातनं ह्याच्यात खलेकोपत, केदारकुल्य आणि उपस्नेहन्याय आणि क्षीरदधी न्याय हे सगळे एकाच वेळेला शरीरामध्ये चालू असतात. असं नाही होत की आता तू काम करतोयस का मग मी थांबतो, मग तुझं झालं की मी करतो, असे न्याय म्हणत नाहीत, सगळे ऍट अ टाइम काम करत असतात. त्याच्यामुळे द्रव्य कुठलं आलंय, मग दूध आलंय का, हा चल मग खलेकोपत न्याय उचला त्याला घ्या शुक्राकडे किंवा डायरेक्ट सद्य शुक्र कर पाया, म्हणून एका दिवसामध्ये शुक्र तयार होता. पण आता गव्हासारखं द्रव्य आहे, मग गहू आलाय का, नाही नाही, मग त्याचा शुक्रामध्ये परिणती करायला त्याला वेळ लागणार आहे. मग तो म्हणणार की चला तू केदार कुल्याप्रमाणे जा, मग तो हळूहळू हळू प्रत्येक स्रोतासात जाऊन मग तो जाणार आहे आणि म्हणून त्याला जवळजवळ महिनाभर लागणार आहे. तो द्रव्य कोणतं आहे ह्याच्यावरती ह्या गोष्टी डिपेंडंट राहतील की ते जे काही द्रव्य आहे त्याच्यानुसार त्याला किती वेळ लागणार आहे. आता एक उदाहरण सांगते बरं का तुम्हाला, की आता एक 10 मुलं आहेत, हा समजा शाळेतनं सुटलेत आणि एकटी चालत घरी चाललेत. तर एकटी चालत घरी जाणारी ही जी मुलं असतात ना ते काही स्ट्रेट फॉरवर्ड घरी जाते डायरेक्ट. काही जी असते ना तर ती वाटेतली कुत्री बित्री ह्यांच्याशी खेळत बिळत मग ती जाणार, म्हणजे त्यांचं जशी आवड असेल किंवा त्यांचं त्या त्या ह्याच्याबद्दल धातूबद्दल जशी अफिनिटी असेल ना त्या धातूमध्ये ते रेंगाळतात थोडा वेळ आणि मग पुढे जातात, म्हणून हा काळ वेगवेगळा बदलतो. त्याच्यानंतर दुसरा एखादं मूल असेल तर ते झाडं पानं फुलं वगैरे हेच बघत राहील, तिथेच रमेल आणि 1-1.5-2 तासाने घरी पोहोचेल आणि त्याच्या आईला माहित असणार की हे असं करत येणार आणि तो 2 तासांनीच येणार. सो हा काळ सोडण्याचा जरी एकच असला शाळेतनं तरी सुद्धा घरात पोहोचण्याचा काळ वेगवेगळा राहतो, बरोबर. आता कॉलेजमध्ये तुम्हाला माहितीच असेल, त्याच्याबद्दल काही मी जास्त बोलत नाही, कॉलेजमधून सुटल्यानंतर तुम्ही किती वेळात आणि कसे घरी पोहोचतात. सो तुमची जी जी आवडीची स्थानं आहेत तिथे तुम्ही थोड्याशा रमतात का नाही, तर त्याचप्रमाणे त्या धातूंमध्ये ज्या गामित्वाच्या संदर्भामध्ये ते जे वनस्पती असतील ना तर त्या तिथे थोडा वेळ जाणार, तिथे रेंगाळणार आणि मग त्या पुढे जाणार, या पद्धतीनं काम होतं. म्हणजे एक उदाहरणार्थ आता मांस आहे तर त्याचं गामित्व मांसाकडे असतं, बरोबर. सो एखाद्या माणसाने जर मांस खाल्लंय तर मांसात लपलेलं शुक्र आहे की नाही, तर आहे. परंतु व्यक्त काय आहे, तर मांस व्यक्त आहे. ते खाल्ल्यानंतर रसातनं रक्तातनं मांसाकडे तो जास्ती वेळ घेईल, मांसाचं ब्रूहण जास्त चांगलं करेल आणि मग तो पुढे जाईल. तर त्या पद्धतीने द्रव्य कोणतं आहे याच्यावरती अवलंबून राहील की ते किती वेळामध्ये परिणत होणार आहे. सो ऍट अ टाइम हे तिन्ही न्याय चालू असतात, म्हणून आपण एक सिंगल न्याय किंवा एक थंब रूल की एकच दिवसात शुक्र तयार व्हायला पाहिजे असं नाही आहे. याचं कारण हेच की द्रव्य कोणतं आहे त्याच्यावरती ते अवलंबून राहणार आहे. आता काही ज्या गोष्टी आहेत, आता कवच बीज आहे समजा, आणि कवच बीज तुम्ही तोंडावरती टाकलंय नुसतं जिभेवरती आणि ते जिभेतनं तुम्ही चगळून चगळून खाल्लंय तरी सुद्धा ते सद्य शुक्र करच राहणार आहे का नाही, कारण की ते काय आहे, ते द्रव्य कोणतं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. तर ह्या पद्धतीनं द्रव्यावरती अवलंबून राहील की त्याला किती दिवसांमध्ये त्याचा परिणाम होणार आहे. ओके, सो मला असं वाटतं थांबूया आपण, 5 वाजलेले आहेत आणि उद्या पुन्हा सेम टाइमला भेटूया.
आणि शुक्रवारचं जे लेक्चर आहे त्याची मी पाठवते तुम्हाला नोटीस. अजून ते मलाही एवढं कळलेलं नाही. ऑनलाईनच आहे लेक्चर आणि लेक्चरचा विषय हाय रिस्क प्रेग्नन्सी आणि आयुर्वेदाचा आहे. ओके, ओके. पण पसायदान घेऊया आणि मग थांबूया. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. देखळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सुरे पाहो, जो जे वांचील तो ते लाहो प्राणिजात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता, छला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजय हो आवेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणीवरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणीवरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणीवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. थांबूया आपण. हो हो थांबूया. चालेल. ओके.